हमारी बॉडी के लिए एनर्जी क्यों जरूरी है? कौन सी एक्टिविटीज? हाँ, दिल के धड़कना, ब्लड सर्कुलेशन, आंखें झपकना, आपको कुछ दिखना है, सुनना है, हर एक चीज के लिए एनर्जी लगती है। लेकिन एनर्जी का मतलब ताकत नहीं, एनर्जी मतलब हमारी बॉडी के अंदर जो भी छोटी छोटी चीजें चलती है। आपने खाना खाया, आपका काम हो गया, लेकिन डाइजेस्ट करने का एनर्जी होना चाहिए नहीं होना चाहिए? होना चाहिए, राइट। अगर किसी का बीपी लो है, ऑक्सीजन कम हो गया, वो आंखें खोलता है क्या? आंखें खोलने के लिए भी बहुत दिक्कत आती है, उसको ताकत लगानी पड़ती है। इसका मतलब क्या? एनर्जी बहुत कम हो चुकी है। तो आंखें झपकने के लिए भी आपको एनर्जी लगेगी कोई साहब, राइट। तो उसको बोला जाता है एनर्जी। तो एनर्जी का थोड़ा अपना अपना माइंड क्लियर करो कि एनर्जी किस लिए रहती है। अभी ये जो एनर्जी बनती है न्यूट्रिशन और ऑक्सीजन से, अभी मेरा दूसरा एक सवाल है कि न्यूट्रिशन ऑफ, अभी एक चीज समझ लेना, मैं थोड़ा ट्रेनर कर रहा हूं, तो मैं कोई आपको लेक्चर नहीं दे रहा हूं। जब भी आप हेल्थ प्लान लोगे ना, लोगों को कॉल करो। कॉल मतलब पूछो, आस्क टू पीपल। पब्लिक स्पीकिंग में सबसे बड़ा आर्ट है कि लोगों को आपके सेशन में इन्वॉल्व करके लेना। जो बंदा इसमें माहिर हो गया, उसका सेशन बहुत बढ़िया हो जाता है। नहीं तो वो कॉलेज के प्रोफेसर के जैसा आप लेक्चर देते जाओगे ना, वो प्रवचन हो जाता। सगळ्यात शेवटी मग बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, हॅलो, होत नाही, चालत नाही तसं। सो कॉल टू पीपल मतलब बार बार लोगों को आप सवाल पूछो और उसके जवाब लोगों से मांगो। उसके कारण क्या हो जाता है? जैसे मैंने अभी दविताई का नाम लिया, धुमाल सर का नाम लिया, आपका नाम क्या? चौगले है ना, तो उनका नाम लिया, साई बोल का नाम लिया या मैडम का लिया। इनका नाम लेने के कारण बाकी के लोग अलर्ट हो जाते हैं कि यार मेरा कब लेंगे। हेलो, कभी भी ले सकते हैं ना जगदीश सर। yes. तो उसके कारण मतलब ये देखो, दिस इज आर्ट्स एंड साइंस। लोगों के साइकोलॉजी को पकड़ के रखना इतना आसान नहीं होता है, राइट। लेकिन आप जब ये सिखाया जाता है, आप सीखते हो। आप अभी शायद वो प्रत्येक अपना उसका एक बुक भी पढ़ रहा है, डेल कार्नेगी का, द आर्ट ऑफ पब्लिक स्पीकिंग। ये सारी चीजें बताई उसमें। yes, मैंने नहीं पढ़ा है वो, बट ये मैंने जितने भी ट्रेनर से सीखा है। तो अभी जो भी मैं अभी कर रहा हूं ना, वो मेरा सपना है, वो मेरा खुद का एक सपना है। जब मैं 2011 में मैंने ड्रीम फाइल बनाई थी, है ना, संगीता अभी यहाँ पे सबसे ज्यादा दिखी है, भरत को तो पता है, और मैं उसको फोटो भी डाल सकता हूँ ग्रुप पे। तो वहां पे एक पेज है गलत, और मैंने क्या है पेज, प्रतीक आपको पता है क्या है? इन्फ्लुएंस करना, लोगों को इंस्पायर करना। हाँ, तो मैंने वहां पे एक पेज है ना, आई वॉन्ट टू बी बिकम लाइक मोटिवेशनल स्पीकर लाइक, या ट्रेनर लाइक, ऐसा एक टाइटल उस पेज को दिया है। और एक साइड में मैंने वो पूरा एक पिक्चर डाउनलोड किया है सनराइज का, राइट। यानी कि राइजिंग सन मतलब पॉजिटिव, सकारात्मक सोच, ऊर्जा। ऊर्जा का सबसे बड़ा सोर्स कहां से है? सन से, सनलाइट, राइट। सो वो उसको मैंने रखा है। और एक साइड में मैं जिनको मेरे मेंटोर मानता हूं, मेरे गुरु मानता हूं, श्री सर। तो श्री सर माइक लेके खड़े हैं और एक साइड में है राइजिंग सन, और ऊपर टाइटल। ये मेरा ड्रीम था, 2011 में मैंने लिखा था। और उस टाइम पे मैं लोगों के सामने स्पीच नहीं देता था, मतलब छोटे मोटे डीएलसीपी जैसे हॉल में मैं कुछ मीटिंग करता था, बट स्टेज पे आके किसी को ट्रेनिंग टीचिंग नहीं करता था। और वो कब बन गया, बनते 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 कब बन गया मुझे भी पता नहीं चला। और शायद आज मैं यहाँ पे आपके सामने भी खड़ा होना तो बिकॉज ऑफ माई ड्रीम फाइल, राइट। तो इसके लिए आपको खुद की ड्रीम फाइल बनानी पड़ेगी, और बहुत ध्यान से आपके ड्रीम्स आपको सेट करने पड़ेंगे। ओके दर्शन, और मैं आपको फोटो आपको पर्सनली भी भेज सकता हूँ, किसी को चाहिए तो मेरे पास है। ओके, सो और एक दिन में नहीं हुआ ये, तो बार 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 करने भी हुआ है। और उसके लिए ये कहाँ से याद आया? तो पब्लिक स्पीकिंग, क्योंकि पब्लिक स्पीकिंग के बहुत सारे स्किल्स मैंने श्री सर से सीखे हैं, राइट। और जितने भी पुणे के जितने भी ट्रेनर है मैं जानता हूँ, है ना, अपार्ट ऑफ द वेस्टिज ऑल्सो। तो मैंने श्री सर जैसा और कोई पब्लिक स्पीकर नहीं देखा है अभी तक। yes, तालियां बजा सकते हो इसके लिए।
ऐसे बजाओ कि हाथों से जो पाम है ना वो रेड कलर के होने चाहिए, लाल कलर के होने चाहिए। ये तालियां किसके लिए थी? सीरियस सर आपके दिल के लिए, राइट? सो ये चीज समझ रहा। तो यहाँ पे न्यूट्रिशन और ऑक्सीजन आपको कहाँ से मिलते हैं? सोर्स क्या है? पानी, हवा। पानी और किसी को लिए भी सवाल है ना, जिसको ट्रेनर बनना है ना, हेल्थ ट्रेनर या काउन्सलर, तुम्हाला ऑक्सिजन आणि पौष्टिक तत्व कुठून मिळतात? नंबर 1 फूड, नंबर 2 वाटर, नंबर 3 हवा, नंबर 4 सनलाइट। याच्यापेक्षा वेगळं काही नाही। नंबर 5 सलाईन म्हणू नका। ते पण म्हणते सर डॉक्टर सलाईन मग देतात ना, ते आपलं नाही काय लाईफस्टाईल नाही येते आपली। सलाईन रोज लावते का तुम्ही? मला एका सांगितलं, कराडमध्ये गेलो होतो, कराड काय इस्लामपूरला गेलो होतो, तिथं सांगितलंय का सर सलाईन मधनं मी मिळतं की, म्हणतो रोज लावतो का? असे पण लोक आहेत। ओके, सो हे इथून आपल्याला काय मिळतं? न्यूट्रिशन प्लस ऑक्सिजन है ना, हे लोकांना सांगायचं आहे। आता मला एक विचारायचं आहे पब्लिकला, म्हणजे आता ही नवीन लोक आहेत, तर तुम्ही काय विचारणार लोकांना? हे आज जे सगळं आपल्याला मिळतं ते शुद्ध आहे का अशुद्ध आहे? हे जे सगळं आतमध्ये चाललंय हे शुद्ध आहे का अशुद्ध आहे? तुम्ही बोलणार का नाही बोलणार? हा, तुम्ही टॉपिक चेंज करतो है ना, सगळ्यांचे ओठ उघडले पाहिजेत। माझी नजर खूप खतरनाक आहे है ना, आणि शब्द ऐकू आला पाहिजेत, कारण तुम्ही जर इथं एक्सेप्ट नाही केला फेल नाही होऊ शकत। ओके, सो हे जे आपल्या बॉडी मध्ये चाललंय हे शुद्ध आहे अशुद्ध आहे? अशुद्ध आहे, पोल्युटेड आहे, राईट? लेडीजना सांगितलं म्हणजे जेंट्स लोकांनी पण बोलायचं आहे। ओके, सो दीज ऑल थिंग्स आर पोल्युटेड, राईट? पोल्युशन वाढलेलं आहे। ओके, हे पोल्युटेड म्हणजे काय आहे? याच्यामधून आपल्या बॉडीमध्ये काय चाललंय? ऍसिड किंवा त्याला टॉक्सिन्स म्हणा, किंवा त्याला अजून काय म्हणा, अनवॉन्टेड मटेरियल, राईट? केमिकल म्हणा, काय काय म्हणायचं तुम्ही म्हणा। ओके, सो हे सगळं आपल्या बॉडीमध्ये चालतंय, आणि त्याच्यामुळं आज आपल्या पेशी ज्या आहेत ते जी ऊर्जा निर्माण करायला पाहिजे ती कमी ऊर्जा निर्माण होते, कारण एवढा कचरा जर आज जाऊन साठला, इतना गंदगी अगर अंदर गया और टॉक्सिक लोड हो गया बॉडी के अंदर, तो हमारा जो न्यूट्रिशन और ऑक्सीजन एक तो कम मिल रहा है, और जो भी मिल रहा है वो भी पूरा यूज में नहीं आएगा, यानी कि कम मिलेगा सेल को। बात समझ में आ रही है? क्या खड़े रहो आप दीदी, आप चश्मे वाले, हाँ खड़े रहो। आपने जोर से यस बोला इसलिए मैंने पूछा, इसका मतलब बोलना है सबको यस, बट अभी क्या समझाया मैंने आपको? लास्ट वाले 2-4 सेंटेंस समझाओ मुझे। पेशी भेटतात त्या अशुद्ध भेटतात? पेशी भेटत नाही, पेशी ऑलरेडी आहेत। न्यूट्रिशन आणि ऑक्सिजन जे आपल्याला मिळतं ते एकतर अशुद्ध मिळतं, आणि जे मिळायला लागले त्याचं पण कमी मिळणार, कारण आतमध्ये घाण जाऊन जास्त साठा लागले, त्याला टॉक्सिन्स म्हणतात मेडिकल लँग्वेज मध्ये, किंवा ऍसिड वाढ। ओके, हे लोड झाल्यामुळे आपल्या पेशीमध्ये जेवढं न्यूट्रिशन जायला पाहिजे तेवढं जात। क्लिअर? ओके, सो अगर तेवढे न्यूट्रिशन जर गेले नाही तर ऊर्जा कमी तयार होणार, आणि परिणामी आपल्या बॉडीतले जे अवयव आहेत, इंटरनल अवयव, ते कमी काम करायला चालू करणार। हॅलो, त्याच्यामुळं शरीर आपलं कमजोर होत जाणार, आणि त्याच्यामुळं जो अवयव आपला लवकर कमजोर होईल तिथले आजार जास्त येतील, है ना? त्याच्यामध्ये कुठली डॉक्टरांची भाषा आली का? नाही, बिलकुल मेडिकल लँग्वेज नाही। मग त्याच्यासाठी आता सोल्युशन काय? कारण हे सांगायचं नाही ना ताई, तो 2 मिनिटात मी संपवू शकतो, पण कसं एक्सप्लेन करायचं हे तुम्हाला, कारण तुम्ही आता पुढे जाऊन ट्रेनिंग, म्हणजे ब्रॉन्झ नाबाव किती लोक आहेत, जर हात वरती करा, आणि जर विदाउट फेल उभं राहिलं पाहिजे, येतं त्या भाषेत रेटायचं ताई, है ना? जे असं तुम्ही जर तुम्हाला सुपरहिट व्हायचं असेल ना, तर मराठीमध्ये एक अभिनेता आहे, त्याचं
डोळ्यासमोर ठेवून काम करायचं. त्याचं नाव आहे मकरंद अनासपुरे. भाषा किती शुद्ध आहे. पर्सनॅलिटी जबरदस्त आहे का अक्षय कुमार सारखे. काय ऍक्शन वगैरे येते का. कॉन्फिडन्स किती. जसं येतंय आपल्या भाषेमध्ये तसा देतो तो आणि पिक्चर सुपरहिट होतो. हॅलो. त्याच्यामुळं तुम्ही माझी भाषाच अशी. माझ्याकडे एक लेडीज आहे सुपर डुपर हेल्थ प्लॅन घेतली. तिला अजून हाफिस ऑफिस म्हणता येत नाही. हाफिस म्हणते पण बिंदास म्हणते आमच्या हाफिसात या. आणि जबरदस्त बिझनेस करते. ओके. सो जी तुम्हाला लँग्वेज येते त्या लँग्वेज मध्ये घ्या. आता ह्याच्यावर सोल्युशन काय. ह्याच्यावर उपाय काय. सोल्यूशन क्या है. अभी ये चीज हो गया और हमें कोई भी डिसीज हो सकती है. तो ये सोल्यूशन में हमारे बॉडी की सबसे ज्यादा बीमारी मतलब 99% बीमारी हमारी जा सकती है. ऐसे हमारे पास सोल्यूशन है. क्या सोल्यूशन है बता सकते हैं कोई आप. कौन बता सकता है. क्या सोल्यूशन क्या है. दो सोल्यूशन है. एक है बॉडी को शुद्ध करो यानी डिटॉक्स करो और दूसरा है बॉडी को नरिश करो. है ना. एक तो डिटॉक्स करो या नरिश करो मतलब दोनों भी करना है. डिटॉक्स मतलब क्या है बॉडी को शुद्ध करना है. नरिशमेंट मतलब क्या है बॉडी का पोषण करना है. ये दो सोल्यूशन में हमारे बॉडी के ज्यादा से ज्यादा बीमारी कम हो जाएगी. ज्यादा से ज्यादा मतलब ऑलमोस्ट 99%. राइट. हेलो. राइट. आप एनीमिक हो हीमोग्लोबिन कम हो गया है तो डॉक्टर क्या करता है आपको. तो आयरन फोलिक क्या है. न्यूट्रिशन सप्लीमेंट है. तो हमारा पोषण कर रहे हैं. कैल्शियम कम हो गया तो क्या देंगे हमें कैल्शियम देंगे. विटामिन कम हो गए तो विटामिन देंगे. मिनरल्स कम हो गए तो मिनरल्स देंगे. प्रोटीन कम हुई तो प्रोटीन देंगे. यानी कि डॉक्टर क्या कर रहे हैं नरिश कर रहे हैं. तो राइट. तो अभी आप जितने भी लाइन ऑफ ट्रीटमेंट देखोगे तो वहां पे नरिशमेंट तो चलता ही है. एक चीज का बहुत कम है वो है डिटॉक्सिफिकेशन. राइट. ये थोड़ा आयुर्वेदा और होम्योपैथी में चलता है. बाकी यहाँ पे डिटॉक्स के ऊपर ज्यादा फोकस नहीं किया जाता अगर डॉक्टर मैं ठीक हूं तो. ये सो नो. राइट. और डिटॉक्सिफिकेशन सबसे ज्यादा इंपॉर्टेंट. यानी कि अगर हम यहां से गंदगी नहीं निकालेंगे तो क्या हम डाल सकते हैं अंदर. राइट. तो ये चीज समझना बहुत जरूरी. तो हम थोड़ा सेलुलर नरिशमेंट थेरेपी में एडवांस क्यों है क्योंकि हम डिटॉक्स भी करेंगे और नरिश भी करेंगे. यहां तक आपको समझ में आ गया. yes. कितने लोग यहां तक समझा सकते हैं. देखो मैंने आपको जब बोला था ना कि आपको 10 बार रट्टा मारना है तो यही चीज का रट्टा मारना है. फिर आप कल सुबह खड़े हो जाओ. घर के लोगों को बोलो थोड़ा साइड में हो जाओ. आपके घर में खड़े रहो या रूम में खड़े रहो और एक बार ऐसे समझो कि 40, 50, 100 लोग आपके सामने बैठे हैं और आप लेक्चर दे रहे हो. कर सकते हैं. yes. कितने लोग करेंगे. और जब भी करोगे एरोप्लेन मोड पे फ्लाइट मोड पे आपका फोन डालो सामने रिकॉर्ड करने के लिए रखो और आप बाद में जाके देखो कितना बढ़िया स्पीकर बनोगे. कर सकते हैं. yes. yes. आपको पैसा कमाना है ना. खुद के ऊपर मेहनत करनी पड़ेगी. राइट. अभी ये हेल्थ प्लान लेना जरूरी है क्या. इससे डीएचडी जाओगे क्या. इससे डीएचडी जाओगे डॉक्टर आप हेल्थ प्लान लेने से. तो हेल्थ प्लान लेने से क्या होगा. कैरेक्टर सेट होगा. कैरेक्टर सेट होगा और लोगों को एक समझ में आया गया कि आप अच्छा बिजनेस तो कुछ अच्छा कर रहे हो. राइट. और वहां से कुछ लीड मिलेगी. यहाँ पे मैं एक प्रामाणिकता से पूछना चाहूंगा कितने लोग हेल्थ के प्रोडक्ट अच्छे इसलिए बिजनेस में आ गए. थोड़ा हाथ ऊपर करो. वेस्टेज के हेल्थ के प्रोडक्ट अच्छे है ये मुझे अच्छा लगा और इसलिए मैं बिजनेस में आ गया. तो ऑलमोस्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 15 16 16 मैं तो वैसे ही आ रही है क्योंकि मुझे प्रोडक्ट ही था. ज्ञानडर्मा तो मुझे चाहिए था. अगर यहाँ पे ज्ञानडर्मा नहीं होता तो मैं जिंदा भी नहीं रहता आज. राइट. क्योंकि वो मेरा माइंडसेट था. वैसा नहीं है कुछ दर्शन लेकिन वो मेरा माइंडसेट था क्योंकि मैंने बैकग्राउंड मेरा कंपनी था पिछला वो 8-9 साल का वो था ज्ञानडर्मा.
तो मुझे खड़ा रहने के लिए यहाँ पे एक डब्बा गैंडोरमा का मेरे हाथ में होना जरूरी था, और पाटिल सर ने वही पहचान दिया था। राइट, किसके हाथ में गैंडोरमा दे दो ये खड़ा रहेगा। राइट, तो मेरा माइंड सेट था। बट यहाँ पे 16-17 लोग हैं जो हेल्थ सप्लीमेंट के अच्छा लगा इसलिए बिजनेस में आए। तो ऐसे लोग मिलेंगे या नहीं मिलेंगे आपको, है ना? तो अभी हमारी आप आ जाओ सबसे बेहतर पर्सनालिटी आज की मीटिंग की, आ जाओ, है ना? पूरा ड्रेस कोड के साथ आई है हमारी। आपको पता है ये आज एज क्या है आपका, उम्र क्या है? 56 है ना? 56 साल के, मतलब आप लाडकी बहिणीमध्ये बसताय। भावांचं अवघड झालं। 56 साल की आज ये ड्रेस कोड के साथ मीटिंग में आई है। उसका वजह आपको अगर मैं बताऊं तो इनको रेस्पिरेटरी सिस्टम का प्रॉब्लम था, यानी कि अस्थमा। और पंप कितने साल किती वर्ष पंप चालू होता? 11 वर्ष झाली पंप चालू होता दम्याचा। अजून काही इश्यू होता? कोलेस्ट्रॉल, नाही ना, कोलेस्ट्रॉल म्हणता पण येत नाही त्यांना, पण आज हेल्थ ट्रेनर आहेत त्या। ओके, कोलेस्ट्रॉल वाढले होते आणि पंप तुमचा चालू आहे का बंद झाला? किती दिवसात बंद झाला? 6 महिन्यात फूड सप्लिमेंट घेतल्याची 6 महिन्यात 11 वर्ष चालू असलेला पंप आणि दिवसातून किती वेळा घेत होता? चालूच असायचं, थोडं चाललं की किती वर्ष घेत होते? 11 वर्ष 11 वर्ष पंप घेत होते आणि रात्रीचं पण 3-4 वेळा घ्यावं लागायचं। टॉयलेटला गेले तर टॉयलेटला जाताना पंप घेऊन जायला लागायचं आणि 24 तास बरोबरच असायचं। 4 दिवसात मी असं बाहेर पडत नव्हतं वातावरणात। दरगाळ वातावरण डॉक्टरांना माहित आहे काय त्या क्लायमेट। वातावरणात बाहेर म्हणजे नाहीच असं, म्हणजे जाऊच देत नव्हतं बाहेर। आता सरळ बंद. आता किती वेळा घेताय? आता काहीच नाही, जवळ पण नाही आता। पंप कुठं आहे घरात माहिती आहे का? घरात पण माहिती आहे कुठं आहे। जास्तच कमी झालं ना, त्याच्यामुळे मला बिझनेस आवडला। म्हणलं आपला एवढं बरं होते तर बाकीच्याचं पण आपण बरोबर शिकतो। तो हेल्थ की वजह से आणि त्याच्यातच माझे 250 पेशंट बरे झाले। अरे वाह, ग्रेट। अभी 250 पेशेंट ठीक किया है, अलग अलग बीमारी। राइट, अभी इसको बिजनेस में कैसा कन्वर्ट कर रहे हैं वो भी मैं बताऊं। ठीक है, काय वाला त्याच्यासाठी तो डॉक्टर उर्मिला सवाल अभी कैरेक्टर सेट हो जाता है। मतलब अभी उनके पास लोग वो 250 लोग ठीक हो गए ना कोई किसी को बताता है, यार ते कशाला ते चव्हाण ताईला कॉल करते खाऊन बरं होशील, है ना? गावाकडनं काल फोन आला, ऑपरेशन करायला चाललेलं ते आपली सप्लिमेंट घेऊन गेले कुठून घेऊन गेले? कुर्डवाडी हॉस्पिटलला चालले होते। कसलं ऑपरेशन? आता तुम्ही दिलं ते ऑपरेशन केलं नाही त्यांनी, केलं जाईल त्यांचं किडनी स्टोन। ओके, सो दैट इज हैपनिंग। इसलिए आपको हेल्थ के बारे में, क्योंकि मैं आपको एक चीज बताता हूँ, मैं जो आपको हेल्थ प्लान दूंगा ना वो आपके हाथ में ब्रह्मास्त्र है। इस बिजनेस में कभी पीछे मुड़ के, अभी आपका टीम काम नहीं करेगा ना, आप रैपिडली मैसिवली हेल्थ प्लान लेना शुरू करो, है ना? और कोई क्या बोलता है छोड़ दो, मैं बताता हूँ इसलिए करो। मैं आज इस बिजनेस में जिंदा हूँ बिकॉज ऑफ हेल्थ प्लान, क्योंकि मैं क्राउन होने के बाद मेरे 3 से 4 लाइन मुझे छोड़ के चली गई थी। पाटिल सर को बहुत बेहतर तरीके से पता है, और दिन में मैंने 5-5 ग्रुप हेल्थ प्लान किया है जगदारी सर, क्योंकि मुझे पता था मेरे हाथ में क्या है। जो मैं बोल रहा हूं उसको लोग पसंद करेंगे क्योंकि सच बोल रहा हूं, और ये लोगों के लिए काम करेगा जो बोल रहा हूं। तो लोगों के लिए अगर काम करेगा तो लोग भी मेरे लिए काम करने के लिए तैयार हो जाएंगे। यस और नो? राइट। तो जो कोई बोलता है करने दो, लेकिन आप हेल्थ प्लान बढ़ाओ। ऑन रिकॉर्ड में बता रहा हूं आपको, क्योंकि उसके वजह से आपकी टीम बढ़ेगी, लीड्स मिलेंगे, और खुद खड़े हो जाओ। आप लाइन के ऊपर डिपेंड मत रहो। जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्य भाग बुडाला, तुकाराम महाराज सांगून गेले। दुसऱ्याच्या खांद्यावर फक्त रामनाम सत्य, त्याच्या पलीकडे दुसरं काही होत। त्याच्यामुळे दुसऱ्याच्या खांद्यावर डोकं ठेवून विसामून राहू नका, तुम्ही उभे रहा। आपको समझ में आ गया? आपको आया गया, सबको समझ में आ गया, राइट? सो बात समझ में आ गई? ओके।
अभी जो मैं बात बताने जा रहा हूं वो आपके कैरेक्टर को और भी थोड़ा सेट करेगा, राइट। तो अभी क्या करना है, इतना समझ में आ गया जगदार सर। अभी ये जो बताने का काम है ना 2 से 3 मिनट का है। मैंने आपको एक्सप्लेन इसलिए किया कि आपके जहन में जाके बैठे, ठीक है। तैयार है सारे लोग? Yes. ओके, तयार रहो, स्टॅमिना बना के रखो। मैं अभी मूड में आ गया हूँ, इंजिन गरम झालेलं आहे। पार्टी सर 1 तास वाढवून, विकास 1 तास वाढवून घ्यायचं पण तयारी ठेवा आता, Yes. है ना। आता इंजिन तापले, ओके। सो मैं भी सोचा था थोड़ा कम करूं, लेकिन कम लोग हैं इसलिए अभी ज्यादा सिखाने का मूड हो गया। Yes. ठीक है, तो है ना। अभी जो मैं आपको चीज बताऊंगा, लोकांना सांगायचं इथपर्यंत ठीक आहे। आता मी तुम्हाला थोडंसं काय सांगतो ते ऐका। सध्या आपल्याला काय करावं लागेल आणि कशा पद्धतीनं आपण आपल्या फॅमिलीला आणि स्वतः हेल्दी राहू शकतो, ओके। सो एक हे सीएनटी झालं। आता यायचं आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठा आरोग्यशास्त्र कोणतं आहे? शब्द लिहिता येईल का सगळ्यांना? आयुर्वेद, ओके। सो लोकांना सांगायचं आयुर्वेद। आयुर्वेद म्हटल्यानंतर तुम्हाला एक वेगळा मान सन्मान मिळायला चालू होतो, पहिली गोष्ट, राईट। सो आयुर्वेदा म्हणजे एक स्टेटस आहे। सो आयुर्वेद या शब्दाचा पॉइंट लिहून घ्या। इथं प्रश्न काय विचारायचे, क्वेश्चन आहे लोकांना। क्वेश्चन नंबर 1, ओके। तुम्हाला माहित आहे का आयुर्वेदा म्हणजे काय? तर लोक म्हणतात आयुर्वेदा म्हणजे जडीबुटी, पालापाचोळा, भस्म, चूर्ण, काढा, है ना। कारण आयुर्वेद म्हटल्यानंतर डोळ्यासमोर येते काय? जडीबुटी, है ना। तो जडीबुटी म्हणजे आयुर्वेद नव्हे। आयुर्वेद म्हणजे काय बघा, की आयुर्वेद क्वेश्चन काय विचारला, व्हॉट इज आयुर्वेदा? आयुर्वेद म्हणजे काय? आयुर्वेद मतलब क्या है? ये ऐसा ही रखना है, राइट। सो आयुर्वेद मतलब, आयुर मतलब लाईफ म्हणजे काय? जीवन, आणि वेद मतलब शास्त्र किंवा ज्ञान त्याला म्हणतात, वेद म्हणजे। सो शास्त्र किंवा त्याला काय म्हणतात? ज्ञान, जीवन ज्ञान किंवा जीवन शास्त्र म्हणजे आयुर्वेद आहे। सो आयुर्वेदा फक्त तुमच्या जडीबुटी, भस्म, चूर्ण एवढ्या पुरता मर्यादित नाही आहे, तर पूर्ण आपली लाईफ आहे ते म्हणजे आयुर्वेद आहे, ओके। यावेळी काय होत झालं, आता तुम्ही 1 पाऊल लोकांच्या पुढे आहात, तुमचं कैरेक्टर उभारायला चालू झालं। दर्शन 40 मिनट में आपका लोगों के मन में कैरेक्टर सेट हो जाता है, और उसके बाद लोग सिर्फ आपको पूछते हैं माझ्या आईला हा प्रॉब्लेम आहे, काय घेऊ? याचा अर्थ तुम्ही लोकांना जिंकलात। तुम्ही म्हणताय ग्लुकोजामाइन घ्या, फ्लेक्स घ्या, कर्क्युमिन घ्या आणि कॅल्शियम घ्या। त्यातलं त्यांना ग्लुकोजामाइन म्हणजे काय कळतच नाही, आयुष्यात कळत नाही, बरे झाले तरी कळत नाही। बरं ते जाऊ देत, हे डॉक्टर दोन्ही सोडून तुम्हाला माहित आहे का ग्लुकोजामाइन म्हणजे काय? मग तुम्हाला नाही कळलं, त्यांना कधी कळायचं, ओके। सो आतमध्ये जाऊ नका, हॅलो, ओके। सो फक्त काय करायचं, लोकांना प्रश्न विचारायचे, लोकांचा प्रश्न। आता ज्यावेळी तुम्ही म्हणताय जीवनशास्त्र म्हणजे आयुर्वेद, सो आपली पूर्ण लाईफ जी आहे ते आयुर्वेदाच्या सायन्स प्रमाणे तयार झालेले आहे, ओके। त्याच्यावर तुम्ही काय केला, 1 पाऊल पुढे गेलाय लोकांच्या, किंवा सेट झालाय। क्वेश्चन नंबर 2, राईट। आयुर्वेदानं आपल्याला काय सांगितलंय, तर हा प्रश्न झाला है ना। आयुर्वेदानं आपल्याला काय सांगितलंय, तर आयुर्वेदानं असं सांगितलंय की अन्न हे पूर्ण ब्रह्म। काय सांगितलंय? अन्न हे पूर्ण ब्रह्म। अगर हिंदी में, आप इंग्लिश में बोलो फूड इज एवरीथिंग, है ना। तो फूड ही आपका सबसे बड़ा मेडिसिन है, ये बोल सकते। अभी ब्रह्म का मतलब, अभी थोड़ा सा लोगों को जीतना है, क्योंकि हिंदुस्तान है ना, हिंदुस्तान कुछ भी करो आप स्पिरिचुअलिटी से चले, आध्यात्म से चलेगा। राफेल फाइटर प्लेन लाया, उसको भी नींबू बांधा था हमने। हम तुम बांधते तो ठीक है, हमारे होम मिनिस्टर बांध रहे या रक्षा मंत्री बांध रहे थे तो वो और भी थोड़ा हेलो। हिंदुस्तान है ना, कोई भी धर्म हो, हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, कोई भी हो, वो हमारा जो है स्पिरिचुअलिटी से ही चलेगा, राइट। और इंडिया में साइंटिस्ट को नहीं ज्यादा रिस्पेक्ट दिया जाता, लेकिन बाबा को ज्यादा रिस्पेक्ट दिया जाता है, राइट। सो हमें थोड़ा सा इसको कनेक्ट करेंगे। मैंने आयुर्वेदा शब्द इसलिए यूज किया है, या आयुर्वेदा को इसलिए लोगों के सामने प्रेजेंट करता हूं क्योंकि जब आयुर्वेदा का बात होता है लगता है लोगों को ये अध्यात्म है। एक्चुअली आयुर्वेदा साइंस है। लेकिन लोगों को क्या लगता है, क्यों लगता है ऐसा?
क्योंकि जो लोगों ने आयुर्वेदा हमारे सामने रखा वो लोग आध्यात्मिक थे, तो उसके कारण वो सब्जेक्ट भी आध्यात्मिक बन गया। हेलो, अभी आइंस्टाइन का पर्सनैलिटी कैसा था? ब्लेजर पहना हुआ, टाई, बाल बिल ऐसे, हाथ में कुछ ऐसा यंत्र बिंत्र वो वाले चीज है ना। और हमारा अगर वाघबन जी का फोटो देखेंगे तो डॉक्टर ऋषी, उचडा बांधलेला, मांड्या घालून ध्यानस्थ बसलेले। हॅलो, मग त्यातला सायंटिस्ट कोण म्हणायचं? सूटबूट वाला हमें लगा वो साइंटिस्ट है और ये आध्यात्मिक है, दोनों भी साइंटिस्ट ही थे। हॅलो, ओके, जाग्यावर आहेत का तुम्ही? हो किंवा नाही म्हणा ना. काय मी एकटाच हॅलो 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 म्हणाला, तिकडनं काही रिंगटोनच वाजना काय. ओके, सो अन्न हे पूर्ण. ब्रह्म म्हणजे काय? शरीर. ब्रह्म म्हणजे शरीर. सो आयुर्वेदामध्ये शरीराला ब्रह्म असं म्हणते. आता इथे एक सांगा की माणसाचं जे ब्रह्मांड आहे ते माणसाचं ब्रह्मांड म्हणजे शरीर आहे. कारण शरीर संपलं की आमचं अस्तित्व संपलं, म्हणून आम्हाला या शरीरात राहायचं आहे, म्हणून हे शरीर आमचं ब्रह्म आहे. ओके, आणि हिची रक्षा करण्याची पूर्ण जबाबदारी कुणावर आहे? कशावर आहे? अन्नावर. कुठल्या? वाण्याच्या अन्नावर. आणि अन्न दोन प्रकारचे, एक खायचं आणि दुकानातले अन्न. बरोबर आहे ना? शेती अन्न. कोण असेल तर राग म्हणू नका, पण म्हणतात तसं. आता काय, ओके, सो फूड, राईट. आता हे इथं का बोलणं गरजेचं आहे? कारण आपल्या स्टोरी सगळ्यात शेवटी याच्यावर संपणार आहे. कारण आपण काय इंट्रोड्यूस करतोय लोकांच्या समोर? फूड सप्लिमेंट. त्याच्यामुळे तुम्ही विषय मांडताना, सिद्धांत मांडताना तिथून सुरुवात झाला पाहिजे की आयुर्वेदा सांगतो अन्न हे पूर्ण ब्रह्म, आणि ह्या ब्रह्माची म्हणजे ह्या शरीराची काळजी घेण्याची सगळ्यात जास्त जबाबदारी कुणावर आहे? अन्न ह्या गोष्टीवर आहे. म्हणून इथं पुढा हा शब्द लिहून ठेवा आणि हा शेवटपर्यंत पुसू नका बोर्डवरचा. हॅलो, ओके, म्हणजे सगळ्यात शेवटी तुम्ही कन्क्लुजनला याल त्यावेळी लोकांना परत ते आठवत राहील. ओके, सो फूड. आता तुम्ही कॅरेक्टर बेस मध्ये अजून पुढे गेला, कारण ही छोटीशी माहिती आहे, खूप मोठी माहिती नाही आयुर्वेदामध्ये. आणि इथं पोलिशे सर 2-3 गोष्टी लोकांच्या लाईफ मध्ये फ्री मध्ये व्हॅल्यू ऍडिशन करायचं आहे. कसं करायचं आहे? फ्री मध्ये व्हॅल्यू ऍडिशन. कारण लोकांना फ्रीचं घ्यायला आवडतं. तुम्हाला माहित आहे, एखादा ट्रेनर असेल तो धंदा कसा करतो, तो बिझनेस कसा करतो? फ्री वेबिनार घेतो. पहिल्यांदा फ्री वेबिनार मध्ये छोट्याशा माहिती सांगतो आणि नंतर सांगतो याच्यात या पॉईंटचं डिटेलिंग तुम्हाला जर पाहिजे असेल तर अमुक अमुक एवढ्या हजारचा एक कोर्स आहे, 4 तासाचा किंवा 4 दिवसाचा किंवा 4 आठवड्याचा, तो तुम्हाला करावा लागेल. त्याला ओरिएंटेशन प्रोग्राम होतात, फ्री मध्ये घेतात है ना. पण त्या फ्रीच्या ओरिएंटेशन प्रोग्राम मध्ये पण तो भरपूर काही देऊन जातो. त्याच्यामुळे तो लोकांना आपलासा वाटायला लागतो, म्हणून पुढचे पैसे पेड करायला लोक तयार होतात. आम्हाला लोकांना कुठला कोर्स घ्यायचा नाही, लोकांच्याकडे पैसे काढायचे नाही. सच मध्ये तुम्ही ज्या घरामध्ये जाऊन हेल्थ प्लॅन द्याल ना, त्या घरातून तुम्ही बाहेर गेल्यानंतर त्यांच्या लाईफ मध्ये काहीतरी ऍड करून गेलं पाहिजे. ह्याचा मोबदला तुम्हाला भरपूर मिळतो, त्या घरातून असू देत किंवा अजून कुठून तरी असू देत. कारण आपल्याला एक मन सगळ्यांना माहिती आहे, कर भला सो. तुमचा किती त्याच्यावर विश्वास आहे माहित नाही, पण हे घडतं असं. तुम्ही यांच्यासाठी काहीतरी चांगलं करून जाताय, दुसरे 4 लोक तुमचं काहीतरी चांगलं करतात. तो कुठल्याही माध्यमातून करतील, पण हे असंच आहे. ओके, सो आता मी तुम्हाला 3-4 पॉईंट जे सांगतोय, मी नेहमी ते का घेतोय तर तेच काही झाल्यामुळे डुप्लिकेट होतं लवकर. तर तुम्ही म्हणा आता काय कुंभार सर सांगणार काळा चहा पिया, दुधाचा पिऊ नका, पण मी आता गेले 16 वर्ष तेच सांगतोय. मी कंटाळलो नाही. तुम्हाला काय कंटाळा आला त्याचा? आता लोक असं करतात, दुधाचा पिऊ नका म्हणतात, काळा करा म्हणतात, काळा प्या म्हणतात, आणि त्यांच्याच घरात पण दुधाचा चहा प्यायला असतो. गरज आहे. पिते का नाही पिते? कुठे गेलो? पिते का नाही पिते? आता पण गेलो. कारण मी माझ्या बरोबर गेलेत लोक, माझ्या बरोबर गेलेत हेल्थ प्लॅन साठी. आधी 50 वेळा हेल्थ प्लॅन ऐकलाय माझा.
तिथं ते सोफा सीटवर बसले, त्यांच्या घरामध्ये त्यांनी आणला चहा, यांनी मस्त घेतला लागले मुरकायला, मी बघतच बसलोय. वरतून म्हणतात एक दिवस माफ. नहीं, उनके घर में जब भी मेरा हेल्थ प्लान वहां से स्टार्ट हो जाता है यार. आप थोड़ा उसको सीरियसली लोगे तो आपने देखा होगा मेरा, अगर मेरे साथ काम किया है तो जब भी मैं जाता हूँ, जब तक चाय बनाते हैं स्मेल भी आता है चाय बना रहे हैं, मैं कुछ नहीं बोलता, मैं बोलता हूँ बहुत अच्छा है. चाय मेरे हाथ तक आने तक मैं वेट करता हूँ. जैसे ही वो पीना शुरू कर देते उनको पीने देता हूँ. मेरा चाय मैं पीता नहीं हूँ, मैं बोलता हूँ एक नींबू लेके आओ. यहां से हमारा बिजनेस स्टार्ट हो जाएगा, क्योंकि वो चाय पीते पीते 5 मिनट में इतना कैरेक्टर मेरा सेट हो जाता है, बाद में लोग पूछते ही नहीं कि आप कौन हो. कितने लोगों ने मेरे साथ ये होते हुए देखा है, मैंने किया है वो, ये लोगों ने देखा है जब मैंने एक किसी के घर में मीटिंग किया है, राइट. डॉक्टर ये मेरा स्टार्ट ही, अभी बड़े घर में जाओगे, अभी यहाँ पे डॉक्टर बहुत फंसते हैं सर, सॉरी टू से, लेकिन जब डॉक्टर के घर में जाता हूँ वो चाय या कॉफी बनाएंगे तो मैं बनाने देता हूं. आता है वो डॉक्टर पीने का शुरू कर देते हैं और मैं बोलता हूं सर यहां से मेरा हेल्थ शुरू हो जाता है, मैं आपके घर का चाय बंद करने के लिए आया हूं. तो वहां से आपका कैरेक्टर सेट होना शुरू हो जाता है. ओके, तो ये चीज को आप समझो और वहां से करो. तो नंबर 1 लोगों को सवाल पूछो. नंबर 1 सवाल लोगों को यहाँ पे एक है, राइट, कि दिन का शुरुआत कौन से फूड से होता है. मैं सही जा रहा हूँ? हाँ, दिन की शुरुआत कौन से फूड से होती है. तो ज्यादा से ज्यादा लोगों का क्या समझ आंसर आएगा? विकास सर हेच पाहिजे होतं तुम्हाला, है ना. तो चाय का है ना सवाल आएगा, ये रिमाइंड भी होना भी जरूरी लोगों को. तो चाय का जब आंसर आएगा तो लोगों को पूछो बहुत अच्छा है, राइट. लेकिन आप चाय बनाते कैसे हो, तो लोग क्या बोलेंगे, हम शुगर ऐड करते हैं, प्लस टी पाउडर ऐड करते हैं, प्लस मिल्क ऐड करते हैं, वाटर डालते हैं, अगर डाला तो नहीं तो पूरा, और इसको 100 डिग्री सेल्सियस को बॉईल करते हैं टेम्परेचर को, और ये बन जाता है क्या, चाय नहीं बन जाता है एसिड. तो पहली बार आप इसको समझा रहे हो. अभी ये समझाने से क्या होगा, एक 2 चीजें होगी. एक तो लोगों को, आप लोगों का इंटेंशन समझ में आएगा कि आप कर क्या रहे हो, है ना, आप लोगों के लिए अच्छा काम कर रहे हो. तो ये पहला समझ में आएगा, आपका कैरेक्टर बहुत बढ़िया बन जाएगा. दूसरी चीज बन जाएगी, वो लोगों के घर में बहुत सारे बड़े बड़े बीमारी आने वाले, उसको बचाओगे. धुमाल सर, राइट. आपको पता भी नहीं, लेकिन एक फैमिली के अंदर किसी को कैंसर होने वाला था, आपके एक सेंटेंस से बच गया. किसी को हार्ट अटैक आने वाला था, वो बच गया. नाही, माझ्या आजोबा तर आयुष्यभर चहा पित होते सर, त्यांना काय नाही झालं. अरे त्यांना खायला पण चांगलं मिळालं होतं, ते तुला बघायला पण मिळत नाही जे आजोबाने खाल्लं ते. त्यामुळे ते चहाला पचवत होते दुधाच्या, तुला नाही पचणार. तुझा 3साच कार्यक्रम चाललाय. हॅलो, असेच डायलॉग टाकायचे मंगलताई, नाही ना, असेच खणखणीत डायलॉग टाकले की आपल्याला लोकांना कळतं. बरोबर आहे. आता माझ्या आजोबांचं 127व्या वर्षी का 103व्या वर्षी काहीतरी एक्सपायर झाले, एक्झॅक्ट बर्थ डेट माहित नाही, पण 100+ होते. सगळे दात खणखणीत होते. त्यांनी आयुष्यात कधी दूध चहाला हात नाही लावला. गुळाचा काळा चहा प्यायची, एवढं मातीचं ग्लास, ते मडकी वगैरे बनवायची मोठ्या कुंभाराने, एवढं मातीचं मोठं ग्लास, बियर पिता तसा ग्लास होता तो पण मातीचा, पण त्याच्यामध्ये गुळाचा चहा असायचा. दुधाच्या चहाला त्याने हात नाही लावला कधी. होते त्यांच्याकडनं झाले. ओके, सो ओके, सो म्हणण्याचं कारण काय की तुम्ही लोकांच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ऍडिशन करायला. लोकांना म्हणा, तुम्ही तुमच्या मुलांना ऍसिड द्यायला लागलाय, तुमच्या मिस्टरांना ऍसिड द्यायला लागलाय, तुम्ही स्वतः ऍसिड प्यायला लागलाय. आणि सुरुवातीला आपण सीएनटी मध्ये बघितलं होतं, काय बघितलं होतं, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय, बॉडीमध्ये वाढत चाललेलं ऍसिड. सो इथे एक हंबलनेस आहे तुमच्यामध्ये, तुमचा एक निस्वार्थीपणा आहे, सेल्फलेस काम करतायत ते दाखवा लोकांना की माझे हात जोडून विनंती आहे तुम्हाला की तुम्ही तुमच्या घरातला दुधाचा चहा बंद करा, पहिली गोष्ट. आणि मला भरपूर आलेले असे अनुभव आहेत की लोकांनी दुधाचा चहा बंद केला आणि त्याचे 50% दवाखाने बंद झाले.
परवा एका आर्मीच्या मेजरच्या घरात गेलो होतो. मेजर होते ते आर्मीमध्ये, ट्रेनर होते, आणि त्यांनी मला सांगितले त्यांच्या घरामध्ये मी 7-8 वर्षापूर्वी हेल्थ प्लॅन घेतला होता. आधीच्या कंपनीच्यात असताना हेल्थ प्लॅन घेतला होता. इथं आता चिंचवड जवळ. आणि त्यांच्या घरामध्ये गेल्यानंतर म्हटले तू ज्या दिवसापासून सांगून गेलास त्या दिवसापासून आमच्या घरात दुधाचा चहा नाही तयार झाला. माझ्या आर्मीमधले मोठे मोठे ऑफिसर जरी माझ्या घरी आले तरी मी त्यांना ब्लॅक टीज देतो. आणि आमच्या घरात काय काय प्रॉब्लेम कमी झाले त्यांनी यादी वाचून दाखवली मला. आणि तिथून उठताना 8,000 रुपयाची ऑर्डर दिली वेस्टीजच्या प्रोडक्टची. कॅरेक्टर बिझनेस आहे, कॅरेक्टर बेस्ड बिझनेस आहे. ओके, सो कॅरेक्टर हे तयार करायचं तुम्हाला जास्त वेळ लावायची गरज नाही. लोकांच्या लाईफमध्ये काय व्हॅल्यू ऍडिशन करा, लोकांच्या समोर तुमचं कॅरेक्टर सेट होतं. ओके, याच्यावर मी जास्त बोलत नाही, तुम्ही 2-3 मिनिटं याच्यावर घेऊन हेल्प करू शकताय. 2 लोकांना काय सांगायचं आहे तुमच्या घरामध्ये. पॉईंट नंबर 2, क्वेश्चन नाही, हा पॉईंट नंबर आहे ना. पॉईंट नंबर 2 हे फ्रीमध्ये देताय तुम्ही 3-4 गोष्टी की तुम्ही तुमच्या घरामध्ये ब्रेकफास्ट करणं गरजेचं आहे. 100% ब्रेकफास्ट झालाच पाहिजे. ब्रेकफास्ट नाही झाला तर तुमच्या बॉडीमध्ये काय वाढणार. किती सोपं आहे बघा हेल्थ प्लॅन. ऍसिडच्या पुढे जायचंच नाही आपल्याला. तुम्हाला डायबिटीज, बीपी असं काही शब्दच घ्यायचे नाही, ते डेंजर आहे. डॉक्टर थकले आयुष्यभर राबून राबून, जगातले सगळे, त्यांना कळलं बीपी आणि शुगर, तुम्हाला कुठनं कळायचं. हॅलो, किती पुस्तकं आली सर शुगर या विषयावर. का या रूम मध्ये मावणार नाही तेवढी पुस्तकं आहेत शुगर या विषयावर. तरी अजून लोकांना शुगर का आलेली. तुम्ही काय बोलणार शुगरवर. आशुतोष, शुगरवाल्यांच्या अँब्युलन्स पळून पळून दमलाय. खरं ना, अँब्युलन्सलाच होता तर. ओके, सो आपण बोलायचे फक्त ऍसिड. आपण आहे महानगरपालिका. आपण लोकांच्या बॉडीतली घाण बाहेर काढायचं चाललोय. हॅलो, बरोबर. आपण जास्त आपलं डोकं लावायचं. ओके, सो शहर जर चांगलं पाहिजेत ना तर शहरामध्ये शुद्धता असणं गरजेचं आहे. तसं आपल्या बॉडीचं आहे. एवढं साधं सिंपल आहे, समजून घ्या. कॉन्फिडन्स वाढायसाठी तुम्हाला साधं सिंपल सांगतोय आणि हेच करायचं आहे आयुष्यभर, दुसरं काही करायचं नाहीये. ओके, सो तुमच्या घरामध्ये तुम्ही लोकांना माहितच नाही, आणि खास करून आमच्या महिला मंडळांना माहित नाहीये की ब्रेकफास्ट न केल्यामुळे त्यांच्या बॉडीमध्ये काय काय कार्यक्रम झाले. पित्ताचा प्रॉब्लेम ब्रेकफास्ट न केल्यामुळे, मूळव्याधाचा प्रॉब्लेम ब्रेकफास्ट न केल्यामुळे, कॅल्शियम कमी होतं कारण बॉडी ऍसिडिक झाली की कॅल्शियम खाऊन टाकते बॉडीतलं. पित्ताचा प्रॉब्लेम, डोकं सारखं दुखतं, पित्ताचा प्रॉब्लेम, डोळ्याखाली काळे सर्कल येतात, हे पित्त वाढतं, हार्मोन्स इम्बॅलन्स होतं, हिमोग्लोबिन कमी होतं, म्हणून थकवा येतो. जास्ती असलेले दवाखान्यात का जातात सारखं डॉक्टरना भेटाय. विकनेस आलाय, रक्त कमी झालंय, हाडं दुखतायत, हातपाय वळतायत, डोळे येत आहेत, याच्या पलीकडे काय आहे का. आणि डॉक्टर सांगत नाही तुम्ही कुपोषित आहात म्हणून. त्यांच्याकडे एक स्टँडर्ड शब्द आहे मॅडम, आहे ना, अॅनिमिक आहात. काय आहात. अॅनिमिक आहात. अॅनिमिक म्हणजे काय. मराठीत, शुद्ध मराठीत काय म्हणता येईल त्याला डॉक्टर. अॅनिमिकला रक्त कमी झालं म्हणजे काय झालं. अशक्तपणा नव्हे, कुपोषण. हॅलो, बरं आहे का नाही. हा, म्हणून डॉक्टरांनी त्याला स्टँडर्ड शब्द ठेवलाय अॅनिमिक. काय घाबरू नका, तुम्ही अॅनिमिक आहात. अॅनिमिक काय, ते लागले नदीच्या वाटेला. हॅलो, ओके, सो रेकॉर्ड चांगलं आहे, तुम्ही ऐकून आहे ना, युट्यूबला टाकणार आहे. ओके, सो इथे लोकांना सांगा तुम्ही नाश्ता न करणं डेंजर आहे. मला आता संगीताला सेपरेट सांगायची गरज लागेल का. म्हणून आपल्या आपल्या धर्मपत्नींना आणा मिटिंग मध्ये, फायदा होतो. लक्षात तू आणू नकोस प्रत्येक, आहे ना, झाल्यावर आणा. ओके, तिथं झालं नाही म्हणून सांगितलं.
सो हे ब्रेकफास्ट करणं कंपल्सरी आहे. आता ह्याचं रिझन काय, तुम्हाला थोडंसं कोण ऍडव्हान्स मध्ये जाणार असेल तर, जास्त डिटेल्स मध्ये जायचं नाही, मला माहिती आहे म्हणून मी सांगतोय, तुम्हाला माहिती असेल तर सांगतो. ब्रेकफास्ट करणं का गरजेचं असतं, सकाळ सकाळी एन्झाईमचं प्रोडक्शन बॉडीमध्ये फास्ट होतं. सूर्यनारायण उगवतो, त्याच्याबरोबर आपली जठराग्नी जागा होतो, अग्निदेवता जागा होते, त्याच्याबरोबर पाचकरसांचं उत्पादन जास्त होतं. त्यावेळी पाचकरस तीव्र असतात, त्यावेळी तुम्ही काय खाल ते डायजेस्ट केलं जातं आणि आत खेचून घेतलं जातं. ओके, आता हे पाचकरस म्हणजे आम्ल आहे, ह्याला काय खायला ना दिलं तर हे परत आपल्यावर अटॅक करतं, इन्सिटाईन खराब करून टाकतं. म्हणजे आतड्यांची खराबी होते, लिव्हर मध्ये जाऊन पहिले शोधणार काय खायला मिळतंय का, तिथं काय खायला नाही मिळालं की ते रक्तामध्ये घुसणार. म्हणजे काय झालं, हॅलो, म्हणजे प्रकृती पित्त प्रकृती वाढायला लागली. सर ते डायग्राम एकदा काढतात काय झालं, जठराग्नी पाचकरस हे नको रे, एवढं नको नको डॉक्टर, आपल्याला कुठे एमबीबीएस करायचं है ना. सो आपलं डुप्लिकेशन व्हायला पाहिजे. अजून मी सांगितलं मला माहिती आहे म्हणून सांगतोय, तुम्हाला माहिती नसेल सोडून द्या, तिथंच बोळात घुसायचं पाहिजे, आतमध्ये जायचं, हीच कला आहे. मला सगळं लक्षात आल्यावर श्रीदा मॅडम मी सांगितलंय, आधी माहित नव्हतं त्यावेळी तिकडे जात नव्हतो मी पाचकरस विचकरस. ओके, हे ओके. सो ब्रेकफास्ट करणं गरजेचं. आता ब्रेकफास्ट नाही केलं तर बॉडीमध्ये काय वाढतं, आणि केलं तर बॉडीमध्ये काय वाढतं, एनर्जी. तुम्हाला ऊर्जा पाहिजे काय ऍसिड पाहिजे, ऊर्जा पाहिजे, म्हणून नाश्ता करणं गरजेचं आहे. आता मला एक सांगा, त्या लोकांनी नाश्ता केला पाटील सर, तर आपला काही चेक वाढणार आहे का, मग कशाला सांगायला लागलाय तुम्ही. मॅक्झिमम नेटवर्क मार्केटिंग मध्ये वेलनेस प्रेझेंट करत असताना लोकांनी इथं खूप म्हणजे काय म्हणतो जरा चुकीच्या पद्धतीनं लोकांच्या समोर मांडून सेल्समन असा शिक्का मारून घेतलाय लोकांनी. ते काउन्सिलर झालेच नाही किंवा वेलनेस बिल्डर झालेच नाही. तुम्ही ज्यावेळी हे स्पीच देऊन बाहेर याल ना, 2, 3, 4 वर्षांनी काय असणार तो माणूस तुमच्याकडे येईल, आज नाही म्हटलं तर. दळवी मॅडम, हे साधं सोपं नाही आहे. 1000 डॉक्टर एका हॉस्पिटलमध्ये उभा राहून जे करू शकत नाहीत ना, ते तुम्ही करायला लागलाय 40-50 मिनिटांमध्ये. हॅलो, ह्या एकाच काउन्सिलिंगमुळे 10-20 वर्ष त्यांना मुलं नव्हती, त्यांना मुलं झाली. कोण कॅन्सर मधनं बाहेर आला, कोणतरी दम्यामध्ये होता तो बाहेर आला, कोणतरी झोपून होता तो उठून चालायला लागला, कुणाचा शुगर रिव्हर्स झाला, कुणाचा बीपी नॉर्मल झाला, कुणाचा हार्ट वाचलं, अजून कुणाचं काय 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 झालं. आजारांची नावं येत नाही तेवढे आजार बरे झाले. झाले का नाही झाले. मग ह्या स्पीच मध्ये काही दम आहे का नाही समजून घ्या. आणि हे का तर लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात, कनेक्ट होतात, तुमच्या बरोबर लोक जोडली जातात, त्याच्यामुळे बिझनेस वाढतो. ओके, सो हे सांगणं गरजेचं आहे. तर मला एक लीडर्स म्हटले होते, चहाचा कलर चेंज करून काय होणार आहे. मी प्लॅन घेऊन बाहेर पडलो, चांगले लीडर्स होते, ते म्हणजे चहाचा कलर चेंज करून काय होणार नाही. ते आज नाही बिझनेस मध्ये, मी आहे. ओके, समजून घ्यायचं फक्त, लोक म्हणणार काय होते. आणि हे जास्त त्याच्यामध्ये गुंतून राहायचं नाही, तिथून लगेच 2-4 पॉईंट आहेत ना फास्ट मध्ये घ्यायचे. कारण ते लोकांच्या लाईफमध्ये व्हॅल्यू एडिशन करताय, देताय. एकदा सांगून लोक ऐकत नाही. ओके, ते वारंवार लोकांना सांगलं. तिसरा पॉईंट आहे, आता हे जे तुम्ही सांगताय ना, हे सायन्स आहे, खूप मोठं सायन्स आहे, पण लोकांना हे माहीत नाही आहे. तर टेस्ट आयुष्यामध्ये आपल्या आहारामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते, टेस्ट. स्वादिष्ट असायला पाहिजे. हिमगुडीत आहे है ना. किती प्रकारच्या चवी आहेत आपल्या आहारामध्ये, हिमगुडीत आहे का सांगू, किती प्रकारच्या चवी येत. चव किती आहेत आहारामध्ये, थांबा हो, तुम्ही हिमगुडी आहे का, किती आहेत. नैना मॅडम किती प्लॅन केले त्यांच्यावर, कुठं नैना मॅडम काय है ना, नैना किती काय प्लॅन केलं तुमच्यावर हेल्थ प्लॅन. हीच गंमत आहे. आता एक गोष्ट सांगतो, ज्यावेळी ऑफलाईन काहीतरी सांगत असतो, शिकवत असतो ना, त्यावेळी ध्यान देऊन ऐका, लक्ष ठेवा, तुम्ही तिथे थांबा, ते बघा, शिका, तरच आपलं डुप्लिकेट होणार आहे. नाहीतर 100 हेल्थ प्लॅन केल्यानंतर पण तुम्हाला टॉक्सिन्स म्हणजे काय किंवा ऍसिड म्हणजे काय जर समजत नसेल तर गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी
हॅलो काय ऑफलाईन म्हणजे गणपती बाप्पाच की मग मीटिंग पुरता आणायचा, मीटिंग संपली की विसर्जित, पण दुसऱ्या मीटिंगला आणला, मीटिंग चालत नाही ते. ओके, त्यासाठी आपल्याला डुप्लिकेट करावं लागेल. डुप्लिकेट शिकण्यातूनच होतं. ओके, सो माझी पुढची मीटिंग चांगली व्हायला पाहिजे आणि मला काहीतरी शिकायचं आहे. इथे श्री सर बोलतायत किंवा पाटील सर बोलतायत, पण माझं लक्ष पूर्ण केंद्रित असतं, काहीतरी शिकायला मिळतं. तुम्हाला माझे टीम लिडर्स आहेत हे सगळे, भरत सर आहेत, मंगलताई बोलल्या, मला वाटतंय संदीप सर बोलले, विकास सर बोलले. यांच्यामध्ये महत्वाचे पॉईंट जे आले ते मी सुंदर पद्धतीने नोट्स काढून ठेवले. त्याचे डायलॉग मला उपयोगी पडतात. यांच्याकडून काहीतरी शिकायला मिळाले ते माझ्या पुढच्या ट्रेनिंग मध्ये मला उपयोगी पडतं. ते माझ्या ऑफलाईन नाहीये, पण त्यांना पण परमेश्वराने एक चांगला सुंदर अति अद्भुत चमत्कारिक असा मेंदू दिलाय, जो आम्हाला दिलाय, तो प्रत्येक व्यक्तीला दिलाय. तो मेंदू बनवणाऱ्या परमेश्वरावर तरी आपण विश्वास ठेवायला पाहिजे का नाही ठेवायला पाहिजे? करत नाही आपण, आणि तिथंच घोडं पेट खातं. ओके, सो आज खूप कमी लोक आहेत, ते बरं झालं, मी चांगलं शिकवू शकतो तुम्हाला. म्हणून आपण भुकेला असायला पाहिजे. भूक मीटिंग मध्ये असल्यानंतर किंवा बाजू असा इव्हेंट असतो त्यावेळी आम्हाला भूक नाही लागत. बाहेर गेल्यानंतर चक्कर येते प्रोग्राम संपल्यावर, पण ज्यावेळी असं करत असतो ना त्यावेळी भूक नाही लागत, पाणी प्यायची आठवण नाही होत. कारण शिकण्यासाठी एकदम असं काय म्हणतो त्याला आपण मराठीमध्ये, आपल्या गावामध्ये एक शब्द आहे भकल्यासारखा असतो. भकल्यासारखं म्हणजे माहिती ना, कधी खायला मिळालं नाही असं. जेवढं मिळत ना तेवढं गप्पा 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 खायचा प्रयत्न करतो. आणि दिस इज द बेस्ट ऍटिट्यूड फॉर लर्निंग. तसा ऍटिट्यूड असावा प्रत्येक गोष्टीमध्ये. त्यासाठी ऍटिट्यूड 101 एक बुक आहे जॉन मॅक्सवेलचं, वाचा तुम्ही. मेंदूतल्या पेशी गार 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 फिरायला चालू होते, गोल 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 गोल, तारे जमीन पर. एकामध्ये भयानक पात्रता आहे बिझनेस करण्याची, प्रचंड ताकद आहे, प्रचंड लिडरशिप आहे, जबरदस्त पर्सनॅलिटी आहे, इच्छाशक्ती जबरदस्त आहे, नॉलेज भयानक आहे, ऍटिट्यूड खराब आहे. कार्यक्रम संपला, कधी गायब झाला कळत नाही माणूस. राईट, सो खूप मॅटर करतात गोष्टी. त्याच्यामुळं ह्या गोष्टी करा, लिहा, शिका, वाचा. मी वेगळ्याच पॉईंट मध्ये गेलो, आपण हेल्थ मध्ये बोलतो. ओके, तुम्ही जरा जाग्यावर आणा मला जगदाळी सर. क्वेश्चन नंबर सगळ्या पण बघायला लागलो मी. पाटील सरांचं अजून सेशन व्हायचं आहे. ओके, सो टेस्ट. ओके, सो टेस्ट मध्ये किती प्रकार आहेत का मी आलो इकडे माहित आहे का? म्हणजे माझे प्लॅन तुम्ही 50 वेळा ऐकून अजून टेस्ट किती आहेत माहित नाही, त्याचे उत्तर मला मिळणार. 6 प्रकारच्या टेस्ट आहेत, आणि 6 टेस्ट मध्ये सगळ्यात महत्वाची टेस्ट कुठली आहे? स्वीट. कारण स्वीट मध्ये ग्लुकोज असतं, त्याच्यामुळे एनर्जी तयार होते. तर स्वीट टेस्ट ही आपण सुरुवातीला खायला पाहिजे. आपण खातोय की नाही, लोकांना प्रश्न विचारला. इथे एक आपण लोकांना कॅच करण्याचा एक सगळ्यात मोठा पॉईंट असतो, याला चेकमेट म्हणतात लोक, है ना. सो आणि क्वेश्चन इथं काय लोकांना की तुम्ही स्वीट पदार्थ तुमच्या डिश मध्ये आला, ताई तुम्ही पहिल्यांदा आलाय ना मीटिंगला, तुमचं नाव काय? नाव काय तुमचं? रुपाली ताई. तुम्ही स्वीट खाताय कधीतरी? चुकीच्या माणसाला पहिल्यांदा कोण आले? फर्स्ट टाइम तुम्ही आला. तुमच्या थाळीमध्ये जर स्वीट डिश असेल, गुलाबजाम असेल, खीर असेल, गोड है ना, तर स्वीट तुम्ही कधी खाताय? सुरुवातीला खाताय की शेवटी खाताय? हा, शेवटी खाताय. थँक्यू सो मच. रुपाली ना? शिल्पा. रुपाली कोणी म्हटलं? तुम्ही. हा, तर हे प्रामाणिक उत्तर आहे सगळ्याचं. तर तुम्हाला विचारलं असेल, तुम्ही खात असून सुद्धा काय म्हटलं असतं? मी पहिल्यांदा खातोय. खोटं बोल तर रिटर्न बोल. कधी खातोय गोड?
नक्की सध्या तर बंदच केले काय तर. सकाळी येताना नाश्ता केला का? हा केला ना. नाश्ता चहा पिला का? नाही काउन्सिलर आहेत बघ. नाही वर्कआउट चाललंय, गोड बंद आहे सगळं. तर स्वीट टेस्ट आहे ना, ही मॅक्झिमम लोक भारतामध्ये कधी घेतात शेवटी घेतात आणि शेवटी घेतल्यानंतर तयार होतं ऍसिड. आणि सगळ्यात जास्त आजार येण्याचं मेन कारण काय? बॉडीमध्ये वाढत चाललेला ऍसिड. मुद्दा सोडायचा नाही आपण, राईट. स्वीट जर सगळ्यात शेवटी घेतला ऍसिड, सुरुवातीला घेतलं तर एनर्जी. आता तुमच्या समोर जर 50 लोक बसले असतील तर कधी कधी 50च्या 50 लोकांना माहित नसतं की स्वीट आधी खायला पाहिजे. आता लोकांनी काय केलं माहितीये का? दिल का दरवाजा खोल के आपको घर में बुलाया, सोफे पे बिठाया और अभी बोलाया सो जाओ उधर. एवढं तुम्हाला ऍक्सेप्ट केले लोकांनी. म्हणजे आता कन्व्हिक्शन मिळालं लोकांना, अरे तर भयानक आहे बाबा, हे आम्हाला कधी माहितच नव्हतं. त्या डॉक्टरांना सगळं माहित आहे पण यांना वेळ नाही सांगायला. डॉक्टर बरोबर, हे सांगायला वेळ नाही. आणि हे आपण लोकांना सांगणं गरजेचं आहे. म्हणून सध्या तुमच्या घरामध्ये आता मी 3 गोष्टी सांगितल्या. दुधाचा चहा बंद करा, नाश्ता 100% प्रत्येकाने केलाच पाहिजे, आणि स्वीट पदार्थ जर घरामध्ये तुम्ही खात असाल तर तो जेवण करताना सुरुवातीला खा, शेवटी खाऊ नका. ओके. हे आता सांगितलेलं नॉलेज तुम्हाला चांगलं वाटलं का? असं लोकांना विचारा. आणि लोकांनी हो म्हटलं तर त्यांना सांगा माझ्यासाठी एकदा महाराज ओरा. असं लोकांना म्हणायचं है ना. सेम डायलॉग मारायचे. एकनाथ कुंभारचा एकही डायलॉग सोडायचा नाही, सेम मारायचे है ना. म्हणजे उद्या एकनाथ कुंभारचं सेशन ऐकताना जर लोकांनी म्हटलं हे जगदाळे सरांची कॉपी करतात तर मला प्राऊड फील होईल. हॅलो, कारण पहिल्यांदा ऐकतोय तोच खरा वाटणार. माझ्या बाबतीत असं झालं. हे प्रेझेंटेशनच्या डॉक्टरांनी मला सांगितलं, म्हणजे ते वरवर दाखवून गेले. नंतर मी त्याला असं काय लोकांच्या समोर एक्सप्लेन केलं. डॉक्टर ज्यावेळी समोर बसले ना, डॉक्टर नंतर मला म्हणाले मी डुप्लिकेट वाटायला लागलो. आणि ते कन्व्हिक्शन होतं. आणि त्या डॉक्टरांनी पण एवढं मनावर घेतलं नव्हतं या प्रेझेंटेशनला, पण त्याच्या माझ्या प्रेझेंटेशन नंतर त्यांनी जास्त मनावर घेतलं. म्हणजे ये एकनाथ लोगों को सिखाना शुरू कर यार, तू तेरा सुनने के बाद मुझे बहुत अच्छा लग रहा है, ये सिखाना चाहिए. ओके. सो हे महत्वाचं आहे. इथपर्यंत तुम्ही घेतला. आता एक महत्वाची गोष्ट आहे, इथं थोडा स्पिरिच्युअल टच पण जातो आणि सायन्स पण जातो लोकांना. ओके. सगळी जागेवर आहेत का? हे चाललंय, चांगलं चाललंय का संपूर्ण लवकर? चांगलं चाललंय. अरे अजून एक टॉपिक आहे माझा. पाणी जर आहे का? दिलं होतं तुम्ही घेतलं ना. याच्यानंतर लोकांच्या एक अगदी काय मनावर राज्य करायचं एक विषय त्याच्यामध्ये सांगायचा. बऱ्याच वेळा मी सांगितलं नाही, परत सांगतो. सगळ्यात महत्वाची एक टेक्नॉलॉजी आहे ती म्हणजे कुठली? पाणी. हे हेल्थसाठी खूप महत्वाचं आहे. आता काय पाणी हे सांगणं गरजेचं आहे, कारण तुम्ही सीएमडी मध्ये डेमो देताय बरोबर आहे लोकांना. आणि सीएमडी हे काय? पाणी फिल्टर आहे, तर ते पाण्यामध्ये देतो. तर पाण्याचं महत्व सांगणं गरजेचं आहे. तर तुम्ही काय करा, तुमची हेल्थ चांगली ठेवायची असेल तर तुमच्या परिवारातल्या सगळ्या लोकांनी 2 वेळचं पाणी प्रार्थना करून पिलं पाहिजे. 2 टाइम्स. म्हणजे सकाळचं पहिलं, फर्स्ट टाइम तुम्ही ज्यावेळी पिताय सकाळी उठल्या उठल्या हे, आणि लास्ट टाइम पिताय. हे 2 पाणी जे तुम्ही पिताय ग्लासभर, सकाळी उठल्या उठल्या 1 ग्लास 2 ग्लास पाणी, आणि रात्री झोपताना 1 ग्लासभर पाणी. आपण पिऊन झोपतो ना, सगळ्यांना सवय आहे ना. ओके. तर हे प्रार्थना करून प्या. म्हणजे या पाण्याला प्रार्थना करा. सकारात्मक काय म्हणतो आपण अफर्मेशन द्या, पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या. आणि हे करणं गरजेचं आहे. ओके. तर लोकांना काय होईल, तुमच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन टोटल चेंज होऊ द्या. हा माणूस सांगायला लागला. तर हे करणं का गरजेचं आहे, तर पृथ्वीवर 70% पाणी आहे, आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे. निसर्गाप्रमाणे आपलं शरीर चालतं. आणि ह्या सृष्टीमध्ये पाणी आहे म्हणून जीवन आहे. म्हणजे पाणी हे परमेश्वराचं दुसरं रूप आहे, किंवा देवानं तयार केलेलं सगळ्यात मोठं विज्ञान म्हणजे पाणी आहे. ऍग्री आहात का? असंच लोक म्हणणार आहेत. येस. फक्त तुम्ही मांडायचं.
ओके. आणि म्हणून याला प्रार्थना करून प्या. तुम्हाला जर प्रार्थना म्हणता येत नसेल, म्हणजे मी काय म्हणतो की सकाळी उठल्यानंतर पाणी पिताना, पाणी हे जीवन आहे, पाणी हे परमेश्वराचं दुसरं रूप आहे. कोटी कोटी धन्यवाद. आज पाणी आहे म्हणून जीवसृष्टी आहे. हे पाणी माझ्या शरीरामध्ये जाऊन कणाकणामध्ये ऊर्जा निर्माण करून माझं शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि शरीर शुद्ध ठेवण्यासाठी मदत करतं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. 10 सेकंद पण लागत नाही. ओके. हे जर म्हणता येत नसेल है ना, तर तुम्ही कुठल्या देवाचे भक्त विकास सर? तर हातात पाण्याचा ग्लास घ्या आणि 11 वेळा म्हणा स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ. माझ्या मनात आकडा आला म्हणजे 11 वेळा बोलतो. 21 वेळा म्हणजे 21 वेळा म्हणा, है ना. मला आकड्याचं काही कळत नाही, पण तुम्हाला 108 वेळा म्हणायचं असेल तर 108 वेळा म्हणा. डिपेंड ऑन यू. तुम्हाला दुसरा कुठला देव आवडत असेल, तुम्ही दुसऱ्या कुठल्या देवाचं नाव घ्या. कुरी से भाई अगर आप अल्लाह का नाम लेते तो अल्लाह का नाम लो, है ना, डजंट मैटर. बट उसको पॉजिटिव वाइब्रेशन जाएगा और वो पानी आपके बॉडी के अंदर जाएगा, आपके बॉडी में पॉजिटिवनेस क्रिएट होगा. और 70% अगर बॉडी के अंदर वाटर है तो बॉडी मैक्सिमम पॉजिटिव रहेगी. तो आपसे होने वाला काम भी पॉजिटिव होगा और आपका शरीर भी डिसीज फ्री रहने के लिए मदद करेगा. आप करेंगे? साई बोल साई, है ना. टाळ्या वाजवू शकते याच्यासाठी. असं लोकांना म्हणायचं, असं लोकांना म्हणायचं, लोक टाळ्या वाजवतील. ओके. सो मी आता तुम्हाला जे काही सांगणार आहे शेवटचा पॉइंट हेल्थ मधला, कारण ट्रेनर प्रोग्राम हा खूप मोठा आहे. 3-4 तासाचा सेशन आहे. तो 1-1.5 तासामध्ये कव्हर करणं खूप अवघड आहे, है ना. हे असं त्याच्यामधून स्पीकरच बाहेर पडतात. पण आय थिंक बऱ्याच लोकांनी हा बऱ्याच वेळा ऐकलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे रिपीट करायला चालू करा. तुम्ही ताई घेताय असं दरवेळी प्लॅन, काय त्याचे रिझल्ट मिळतात विदाउट फेल मीटिंग होतात. क्लोजिंग का विषय राहत नहीं. अगर आपने सही तरीके से हेल्थ प्लान लिया तो क्लोजिंग सब नहीं रहता है. लोग ही क्लोज करते हैं मीटिंग को ऑर्डर देके. किती लोकांना असे अनुभव आहे. त्याच्यामुळे हे तुमच्या समोर मांडलंय ना, आर्ट सायन्स दोन्ही आहे. म्हणजे आमचा बिझनेस पण आहे, त्याच्यामध्ये लोकांचं पण भलं आहे आणि लोकांना आपण खरं खरं नॉलेज द्यायचं आहे. ओके. सो काय होईना हे जागरण झालं की सॅनिटायझर लात मारले की ते शुद्ध होते. बॅक्टेरिया मरतो. आता लोकांचं थोडं माइंड क्लिअर करण्यासाठी एक वाक्याचे नेहमी तुम्ही ना. आता हे आज जे सेशन झालंय ना, आता मी जे बोलतोय ह्याचं फलित कधी आहे माहितीये का? तुमच्यासाठी मी हेल्थ प्लॅन घेत नाहीये. परत परत माइंड क्लिअर करतो. तुम्ही उद्या एक मार्कर घ्या. आता 2 मार्कर आहेत ना माझ्या खिशात आहेत, हे इथले नाही आहेत. मी मेट्रोन आलोय, पण घरात शूज घातले म्हणजे शूज रॅकच्या वरती मार्कर ठेवले असतात. माझे शूज घातले की हे ऑटोमॅटिक जातात तिथून खिशात येतात. सवय लागली आता ते. म्हणजे मीटिंग आहे का नाही माहित नाही, मोबाईल सारखी सवय लागली. म्हणजे मी डीलरशिपच्या खाली गाडी लावली चिंचवडला, तर वरती जाताना मार्कर खिशात घेऊन जातो. कशासाठी माहित नाही. ओके. सो ह्या 2 तलवारी घेऊन जर लाख 2 लाख 4 लाख येणार असतील तर घ्यायला काय हरकत आहे हो. कुठल्याही डीलशिपीवर जाताय जा चव्हाणताई 2 मार्कर खिशात ठेवा, पर्समध्ये ठेवा, कुठेही ठेवा, आहे ना. आणि कोण नसेल तर दार लावा आणि आतल्यात प्लॅन द्या कुणाला रिकाम्या खुर्च्याना. प्रॅक्टिस होईल. तयार व्हा. ओके. सो हे करा. आता मी तुम्हाला जे गोष्ट सांगतोय ना, ती लोकांना सांगायचं आहे की आता जे सांगतोय ती आयुष्याची सुरुवात आहे आणि आयुष्याचं शेवट आहे. क्लिअर झाले आता. तर ही आयुष्याची सुरुवात आहे आणि आयुष्याचं शेवट आहे. ह्याच्यामध्ये सगळे जीवन गाणं आहे आपलं शरीराचं. ओके. सो हे सूत्र काय? हे सूत्र जर तुम्ही शिकलं तर हजारो रोगांना तुम्ही नियंत्रण ठेवू शकताय किंवा होऊ देणार नाही, किंवा झाले असले तर बरे करू शकताय. म्हणून हे सूत्र काय? की आयुर्वेदाचं सगळ्यात मोठं सूत्र आहे की असं आहे की आपली बॉडी कशापासून तयार झाली? पेशी पासून.
बरोबर. पेशी पासून काय तयार झाली? बॉडी. बॉडी तयार झाली. तुम्हाला बघितलं का, मी नोट्स काढून आणले पण मी नोट्स कडे बघितलंच नाही. कारण नोट्स काढत असताना प्रेझेन्स ऑफ माइंड एवढं होतं की कुठल्या पॉईंट नंतर कुठला पॉईंट येणार आहे मला ते नोट्स काढताना लक्षात आलं होतं. आणि मी मगापासून जे तुम्ही आता माझ्या नोट्स नंतर हातामध्ये घेऊन बघा, इथे जे जे काही चित्र काढले ना ते सगळे ह्याच्यात आहे. त्याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही. मला ते आता चित्र काढताना लक्षात आलं. ओके. सो बॉडी पेशी पासून तयार झाले. ओके. जर बॉडी ही पेशी पासून तयार झाली असेल तर पेशी आपलं काय शरीराचं बीज आहे. आता पेरणी चालू आहे, शेतीची कामं चालू आहेत, बरोबर. शेतामध्ये काहीतरी बीज टाकलं तर बीज हातामध्ये घेतलं तर त्याच्यामध्ये काहीतरी मटेरियल मिळतं. कारण त्याच्यापासून ज्यावेळी झाड तयार होतं किंवा पीक तयार होतं त्यावेळी त्या बीजामध्ये काहीतरी मटेरियल असतं म्हणून ते मोठं झाड तयार होतं. बरोबर आहे ना? सगळे ऐकले आहे का? काय म्हटलं मी आता? हे जगाला माहित आहे. मी काय म्हटलं? ते आपल्या मधल्यात आहे. तुम्ही नवीन आहे ना? ते ब्रॉन्झ आहेत. सांगा सुजाता उभे राहा. मी आता बोललो काय 2 वाक्य? काय भजन करायला आलोय का आपण? आमच्या दाजीने कशाला लावून दिली तुम्हाला? हॅलो, जागेवर आहे ना तुम्ही? ओके. हे लक्षात ठेवा, हा बिझनेस आहे, हा पैसा आहे. हे प्रेझेंटेशन जे आज शिकताय ना, हे माझ्याकडे एक लीडर आला होता. लीडर नाही, ट्रेनर होता. त्याने माझे प्रेझेंटेशन ऐकले. तो एका कंपनी स्वतःची चालू करून त्यानं बंद पण केली. बेस्ट ट्रेनर आहे तो. म्हटला तू मी कोलॅबोरेशन करूया. कोलॅबोरेशन म्हणजे काय? एक पार्टनरशिप मध्ये एक फर्म चालू करायची. पब्लिक आणायचं काम माझं. वेगवेगळ्या कंपनीचे लीडर बोलवणार, काउन्सिलर बोलवणार मी. मोठ्या ग्रँड हायत सारख्या हॉटेलमध्ये करायचं. दिवसाचं कमीत कमी 4,000, 4,500, 5,000 रुपये चार्ज करायचं. एक 1 डे ट्रेनिंग असेल. मॅक्झिमम आपला 1,000-1,200 पर हेड किंवा 1,500 रुपये खर्च येईल. वरचे जे काय होतील दोघांनी आपण 50% करायचं. आणि ट्रेनिंग कुठलं आता देतोय तेच ट्रेन द ट्रेनर प्रोग्राम करायचा. त्याचं आता ऑफिस चालू आहे तिकडे चिंचवडमध्ये. तो वेगळ्या ट्रेनरना बोलवतो, ऑर्गनाईज तो करतो. कमीत कमी महिन्याला 2-3 लाख रुपये छापले असते तर हा म्हटला असतो. आणि लोक आले असते, शिकले असते. ते म्हटलं नंतर तुझ्याने माझा फोटो लावून एक वर्कबुक पण तयार करूया. सगळं तो प्लॅन घेऊन आला होता माझ्याकडे. 3 तास मीटिंग झाली होती माझ्यावर. जी लोक 7,000, 8,000 रुपये पे करायला तयार आहेत ज्या ट्रेनिंगसाठी, तेच ट्रेनिंग मी तुम्हाला फ्रीमध्ये देतो. जांभई कशी काय येते? पाय लांब कशी काय होतं? खुर्चीवर बसून. 5,000. हॅलो, लर्निंगचं महत्व आता सांगितलं होतं 10-15 मिनिटापूर्वी. भुकेलेलं पाहिजे, कधी खायला नाही मिळालं असं. आता बोललेलं वाक्य आठवत नाही तुम्हाला? हॅलो, जागे आहे का? हिचीच गरज आहे. कशाची? झापायची. गोड बोलून तुम्हाला कळत नाही. गोड बोलले मास्तरांची लोक हुशार होत नाहीत. तुम्ही झाला असेल कुठल्या गोड बोली सरांची चांगली गोष्ट आहे. झाडना गोड बोलले होतं पण. आणि मला आतापर्यंत जेवढे सर गोडबोले नावाचे भेटले, 3 सर भेटले कॉलेजपर्यंत, एकही गोड बोलत नव्हते. त्याचं आडनाव गोडबोले कसं पडलं? त्या आजोबा गोड बोलत होते असते. ओके, मराठी शाळेत गोडबोले होते, लय हाणायचे.
देऊया आपण, है ना. तर काय सांगितलं मी तुम्हाला, प्रत्येक बीजामध्ये काहीतरी मटेरियल असतं म्हणून ते तसं ते झाड तयार होतं, है ना. तसं प्रत्येक पिशीमध्ये काहीतरी मटेरियल असतं म्हणून बॉडी तयार होते. ही बाकी किती महत्वाची. नंतर तुम्ही म्हणा मला येत नाही सर, तुम्ही या, तुमचा प्लॅन ऐकल्यावर लोक प्रोडक्ट घेतात, या मर तिकडे तसंच 50 प्लॅन घेऊन पण आहेच चालू ते. विकास सरांनी कशाला मला डोकं खाल्लं या प्लॅन, मी नाही म्हणत होतो. ओके, हे वाक्य बोलायला पाहिजे का नाही बोलायला पाहिजे, बोला बघू. बॉडी कशी झाड कसं तयार होतं, प्रत्येक बीज मध्ये काहीतरी मटेरियल असतं, त्या मटेरियल पासून ते वृक्ष तयार होतो. तसंच आपल्या पिशीमध्ये काहीतरी मटेरियल आहे त्याच्यापासून बॉडी तयार होते. क्लिअर झालं. हे बोलणं गरजेचं आहे भाई, ह्यातला एक एक वाक्य खूप महत्वाचं आहे. ओके, तो आशुतोष हुशार आहे, त्याला माहित आहे आज लक्षात आणणार नाही आपल्या, पात्र उडून जाणार म्हणून त्याने रेकॉर्ड घेतले. ओके, हे पर्सनलीच वापर. सो बॉडी तयार होते एका बीजापासून, आणि बीजामध्ये काहीतरी मटेरियल असतं. ह्या बीजाचं मटेरियल आहे ते काय आहे, आतमध्ये असलेलं मटेरियल काय आहे, डीएनएच्या पलीकडचं डायग्नोज आहे. ऍक्च्युली तुम्ही जर बघितलं तर बारीकेनं, है ना. तर हे जे मटेरियल आहे ते आहे 3 गोष्टी. एक आहे वात, पित्त आणि कफ. वात, पित्त, कफच्या कणापासून पेशी तयार झाली, पेशीपासून बॉडी तयार झाली. म्हणजे आमच्या बॉडीचा जन्म ऍक्च्युली कशातून झाला आहे, वात, पित्त, कफ मधून झालाय, राईट. आणि या वात, पित्त, कफला काय म्हणतात, त्रिदोष. काय म्हणतात, त्रिदोष. आणि या 3 प्रकारच्या आपल्या प्रकृती आहेत. काय काही शब्द लक्षात ठेवणं गरजेचं, मोजके शब्द आहेत हो इथं, मोठी थिअरी नाहीये, राईट. 3 प्रकारची प्रकृती आहे, वात प्रकृती, पित्त प्रकृती, कफ प्रकृती. हे दोष आहेत आपल्या बॉडीचे. आणि आपल्याला होणारे आजार मुळात 3च आहेत, राईट. त्यामध्ये काही लोकांची वात प्रकृती असते बॉडी, काही लोकांची पित्त प्रकृती होते, काही लोकांची कफ प्रकृती होते. याच्यामध्ये डिटेल्स मध्ये जात नाही. वात प्रधान, पित्त प्रकृती, कफ प्रधान, वात प्रकृती हे जायला नको आपण, ते पात्र लई लांब आहे, उंच आहे ती, राईट. तर आपण एवढंच बोलूया की काही वेळेला आपली बॉडी वात, पित्त, कफ पासून सगळेच प्रकृती असतात, पण मेजर प्रकृती कुठली असते त्याप्रमाणे बॉडीला आजार येतात, राईट. म्हणजे यातले आपल्या बॉडीला येणारे जे काही हजारो आजार आहेत ना, त्यातले काही वात प्रकृतीचे, काही पित्त प्रकृतीचे, काही कफ प्रकृतीचे. याला शॉर्ट मध्ये जेवढं मांडता येईल तेवढं मांडतात. आता प्रत्येक स्पीकरची कला असते मांडायची, प्रत्येकानं वेगळ्या पद्धतीनं मांडायचं असतं दर्शन, राईट. पण असे जर प्लॅन तुम्ही घ्यायला लागला तर लोक ऑर्डर काय आहे, म्हणजे तुम्ही शॉक होऊन एवढ्या ऑर्डर निघते. कारण काय झालंय, 26 मेला एक ऍग्रीचा प्लॅन झाला आणि सगळी लोक निघाली शेताकडे. आता ज्यांच्याकडे शेतच नाही, किंवा ज्यांना शेतातलं काय माहितच नाही, किंवा ज्यांना बोललेली भाषा, स्निग्धा मॅडम मला म्हणाल्या मैं जो बोलती हूँ उनको समझ में नहीं आता, मैं क्या करूं. मतलब आप हेल्थ प्लान करो तो वो भी प्रोड है हमारे पास, है ना. आता पुण्यामध्ये विकास सर कुठं हेल्थ प्लॅन करायचे, आता हेल्थ प्लॅन करायचं आपल्या बीडला जावं लागतं. हडपसर मध्ये कुठं करायचं, डॉक्टर बरोबर आहे ना. सो सगळ्या गोष्टी. आता ते विकास सरांचं म्हणणं असं पण होतं की एका साईडात सगळं चाललंय, जागेवर आणा, वात पित्त कफ बॅलन्स व्हायला पाहिजे. तर सकाळी ती खोबऱ्याची चटणी पण आहे बरं का. अजून बरंच काय काय घ्यायचंय मला, मी घेणारच आज काय करू. ओके, सो हे लक्षात घ्या, लोकांना सांगा. आता एक लक्षात घ्यायचं की आपलं जर वात पित्त कफ बॅलन्स करायचं आहे तर कुठलाही आजार बरा होण्याची शक्यता आहे, राईट. आता हे बॅलन्स कशापासून होणार, डिटॉक्समुळे. कशामुळे होणार, डिटॉक्समुळे प्लस नरिशमेंटमुळे. कसं काय बॅलन्स होतं, कुठलीही गोष्ट हे लोकांना थिअरी समजावून सांगा. कुठलीही गोष्ट तुम्ही बॅलन्स कशी काय करताय, तुम्हाला एक तराजू बॅलन्स करायचा आहे तर कसं करणार, 2 पद्धती आहेत. एक तर ज्यादा आहे त्यातलं काढून टाकणं, किंवा कमी आहे त्यामध्ये ऍड करणं. हॅलो, म्हणजे दोन्ही समान होईल. तसंच बॅलन्स म्हणजे काय, डिटॉक्स म्हणजे काय, ज्यादा झालंय ते बाहेर काढणं, आणि नरिशमेंट म्हणजे काय, कमी आहे ते आत टाकणं.
याच्यापेक्षा सोपा हेल्थ प्लॅन असू शकतो का? ओके, सो त्याच्यामुळे तुमचं वातपित्त बॅलन्स होईल. आणि दुसरी म्हणजे बॉडी म्हणजे काय, 7 धातू. हे 7 धातू मध्ये नावं समजायला जाऊच नका तुम्ही, ते कधीतरी नंतर घेतो एक बुक तयार करून. प्रोफेशनल हेल्थ ट्रेनर बनवायचे असतील तर त्याची फी 10,000 रुपये घेऊया. गरज नाही, फ्री मध्ये आहे तुमच्यासाठी. तर दुसरी बॉडी म्हणजे काय, 7 धातू. हे 7 धातू आणि हे 3 दोष ह्याच्यामध्येच आपले सगळे आजार फिरत असतात. ओके, तर हे 7 धातू आहेत, त्यांचं पोषण झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? पोषण झालं पाहिजे. ओके, आणि 7 धातू मध्ये काही कचरा असेल तर तो पण बाहेर पडला पाहिजे. आता पोषण कशातून होणार? अन्नातून होणार. डिटॉक्स कशामुळे होणार? अन्नामुळे होणार. फूड, म्हणून अन्न हे पूर्ण ब्रह्म. हे फूड सध्या आपल्याला जसं पाहिजे तसं मिळत नाही. मिळतं का? ते सुरुवातीलाच बघितलं आपण. आपल्याला जे काय अन्नधान्य खातो आपण त्याच्यामध्ये केमिकल्स आले. बाकी आपण प्रोसेसिंग फूड खातो, फास्ट फूड असेल किंवा बाकीच्या अजून काही गोष्टी असतील. ओके, त्याच्यामुळं आपल्याकडे काय झालंय, या फूड मधून जे आपल्याला मिळायला पाहिजे ते मिळत नाही. आता काय होतं माहितीये का, पूर्वी ज्यावेळी हिरव्या भाज्या लोक खायची त्यावेळी त्यांना प्युअर क्लोरोफिल मिळायचं. म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे काय तिथं मीटिंग मध्ये काय बोलायची गरज नाही. क्लोरोफिल काय करायचं, बॉडी शुद्ध करण्यासाठी आणि आरबीसी वाढवण्यासाठी मदत करायचं. डॉक्टर राईट की म्हणजे बॉडी अल्कलाईन ठेवायची आणि आरबीसीचं प्रमाण वाढवायचं. आरबीसी म्हणजे काय, रेड ब्लड सेल. कारण तुमच्या रेड ब्लड सेलचं प्रोडक्शन जेवढं चांगलं तेवढी बॉडी तुमची तरुण. राईट, पण आता क्लोरोफिल कुठं तुम्हाला मिळतं, पालक मधनं मिळतं, चाकवत भाजीमधनं मिळतं, मेथीमधनं मिळतं, पण ते घाणीत आले ना सगळं, युरियावर आले ना सगळं. मग क्लोरोफिल टाकायसाठी युरिया पण 8 टाकला, किडनी फेल झाली. बरोबर आहे का नाही? सो गंमत सगळी इथं वाढत चालली. म्हणून लोकांना काय सांगायचं, सध्या आपल्या याला एका गोष्टीची गरज आहे, ती म्हणजे काय, फूड सप्लिमेंट. नितांत गरज आहे. आजच्या काळामध्ये जर फूड चांगलं निरोगी जीवन जगायचं असेल तर फूड सप्लिमेंट घेणं काळाची गरज आहे. ओके, मग त्याच्यानंतर तुमचा एकच पॉईंट येतो, 1-2 डेमो करा किंवा टेस्टिमोनियल द्या. डेमो किंवा टेस्टिमोनियल द्या. तुमचं टेस्टिमोनियल म्हणजे त्या एरियामध्ये, त्या घरामध्ये जर कोण खाऊन बरं झालं असेल तर त्याला उभे करा. कारण तुमच्यापेक्षा तो 2 मिनिटं बोलतो. आता माझ्यापेक्षा या चव्हाणताई जे बोलले ना ते तुम्हाला जास्त आवडलं, कारण ते त्यांचा एक्सपिरियन्स सांगतात, लोक त्यावर विश्वास ठेवतात. तसं त्यांच्या घरातलं कुठलं, आता तुम्ही तुमचा आता बिझनेस आला, 250 पेशंटच्या घरात 250 मिटिंग लागू शकतात. मंगलताईंचं पुढचं 1 वर्ष पॅक होऊ शकतं तुमच्या एका लाईन मध्ये. हॅलो, कारण तिथं पूर्ण पॉझिटिव्ह वातावरण आहे तुमच्यासाठी. कारण 250 पेशंट बरे झाले. जगदाळे सर, ह्या एका वाक्यामध्ये युसीडी डीसीडी आहे. बरोबर डॉक्टर आहे का नाही? 250 घरामध्ये 10,000 लोकांच्या मिटिंग लागल्या तर किती, 250 गुणिले 10 किती झाले, 2,500 लोक झाले. 2,500 लोकांसमोर तुमचं जर बोलणं हेल्थवर झालं तर एखादा माणूस राहून युसीडी डीसीडी निघेल का नाही निघत? स्ट्रक्चर वाइज काम केलं तर. हमें बिजनेस समझना चाहिए. यहाँ पे रिजल्ट आया, जाके जोर से मीटिंग करो. त्यांच्या गावी ज्यावेळी मी गेलो होतो, कुर्डवाडीच्या जवळ वैराट काय ते, तर त्या घरामध्ये गेल्यानंतर मला बोलावंच लागलं नाही, फूड सप्लिमेंटची तुम्हाला गरज आहे. खुर्चीवर बसलो, लाईट लागली. कारण तिथे एक पेशंट बरा झाला होता जो 6 वर्षापासून झोपून होता. 29 वर्षाची मुलगी, लेडीज, लग्न झाली, तिचा मिस्टर आर्मीमध्ये सुभेदार पदावर, आणि तिला साडी बांधताना 3 वेळा खाली बसावं लागायचं. उमरा ओळखलं नाही बाईनं 6 वर्षात. ती वावरात 8-10 तास काम करायला लागली 2 महिन्यात 3 महिन्यात. आता लोक कशाला विचारतील तुमचं चांगलं आहे का वाईट आहे? खुर्चीवर बसलो, लोक फाईल घेऊनच उभा लाईन मध्ये. तुम्ही फाईल बघायला जाऊ नका. मी बघतो, मला काही कळत नाही. लोकांच्या समाधानासाठी बघतो. यांनी फाईल बघितली, मला काही कळत नाही त्यातलं. लोक म्हणतात सर रिपोर्ट आलाय पाठव, मी म्हणतो मी ओपन पण करून बघत नाही. परत कॉल करून विचारतो काय त्रास होतोय, त्रास काय होतोय ते मला लक्षात येतं, प्रकृती कुठली आहे आणि आजारी कुठलाही असू दे, आपलं काम एकच आहे, डिटॉक्स करणं आणि नरिश करणं. हे सोडून काय सप्लिमेंट दुसरं 60-70 डॉक्टर सप्लिमेंट आहे. हे नरिशमेंट सोडून आणि डिटॉक्स करून काय करतं का?
काहीच करत नाही. हमारे, मैं नाम नहीं बताऊंगा, हमारी कंपनी के एक ट्रेनर है, हेल्थ ट्रेनर. उन्होंने मेरा हिंदी में जूम का एक वीडियो देखा जो यूट्यूब पे अपलोड है, और उन्होंने मुझे कॉल किया. तो ये बढ़िया प्लान है, और उन्होंने अपने हेल्थ वर्कशॉप में उसमें से बहुत सारे पॉइंट ऐड किए. ये मुझे नहीं बोलना चाहिए रिकॉर्ड में, बट आप अंडरस्टैंड करो. इस मेरा खुद का मैं तारीफ नहीं समझा रहा हूं कि ये जो मैं बता रहा हूं ये आप अपनाओ. एक दो थोड़ा पागल बनना चाहिए इसके पीछे कि 200 पेज का बुक ले लो और रट्टा मारो. ये हेल्थ प्लान अभी पॉइंट निकाला है ना आपने, नहीं तो मुझे आपको एक फोटो लेना है तो इसका ले लो फोटो. ये 2 पेज है हेल्थ प्लान के, है ना. इसका फोटो वीटो ले लो और उसका नोट्स निकाल के उसको फिर आप, और जब आपको कुछ नहीं समझता तो शॉर्ट में हेल्थ के बारे में बताओ और वहां पे टेस्टिमोनियल खड़े करो. फिर आपको पूछने की जरूरत नहीं पड़ेगी बिजनेस क्यों नहीं बढ़ रहा है. क्योंकि मैं आपको चीज बताता हूं कि मेरे 1 लाख ऊपर चेक गया मैं क्राउन जाने के बाद, और वहां से मेरा रिवर्स होके 27,000 पे चेक आया था. कितना? उस समय पे आप क्या करते? वहां से मेरा वापस बिजनेस मैंने हेल्थ के ऊपर उठाया, वापस सारे लेग बिल्ड किए. मुझे आई थिंक ये जो साधना ताई और उनका टीम है उस टाइम पे था भी नहीं, और 2 साल लगा था मैं करता. लेकिन वेस्टेज नहीं हो रहा है बिजनेस, ये छोड़ना चाहिए और कुछ नहीं, ऐसा मन में कभी सोच भी नहीं आया. क्योंकि मेरा खुद के ऊपर विश्वास है, कंपनी के ऊपर विश्वास है, विनिंग टीम के ऊपर विश्वास है. मुझे काम करना पड़ेगा, ये 100%. कहीं भी जाओ आप जॉब करो, कोई बिजनेस और करो या और कुछ करो, आपको काम तो करना ही पड़ेगा. यस और नो? ये तो तय है. दूसरा है वेस्टेज, अच्छा है बुरा कंपनी है, आज इंडिया में नंबर 1 है, दुनिया में अपना झंडा लहरा रहा है. विनिंग टीम का एजुकेशन सिस्टम अच्छा है या बुरा है? आपके अपलाइन आपको सपोर्टिव है या नहीं है? फेल होने का चांस किधर है? फेल क्यों होते हैं लोग पता है? फेल क्यों हो रहे हैं लोग पता है आपको? डॉक्टर वो चाहते हैं मैं फेल हो जाऊं. ये तो फेल होने का चांसेस ही नहीं है सर. हमारे पीछे कोई स्टंप नहीं लगे हैं और हमारे लिए 11 खिलाड़ी भी खड़े नहीं है कि आपका कैच लेने के लिए. इसलिए लोग फेल हो जाते हैं कि मैं खेलना ही नहीं चाहता. जगदाळे सर काय मला सांगा यामध्ये फेल होण्याचं काय आहे कारण आहे? तुम्हाला सगळं चांगलं आहे, प्रोडक्ट चांगले आहेत, कंपनी चांगली आहे, सिस्टम चांगली आहे, अपलाइन सपोर्टिव्ह आहे, जे कमी होतं ते देशानं वाढवून ठेवलंय. हॅलो, सगळं वातावरण आपल्या बाजूने आहे. लोक आजारी पडतात का? पडतायत. रणजित सरांनी चांगला मेसेज टाकलाय आज. अरे घरातून बाहेर तर पडा, लोक जेवण वाढायला तयार आहेत. अरे खरी मजा है ना, आप घरातून आप गुजरात गए थे, आप अभी नांदेड़ गए थे, और कौन सर आप बीड़ गए थे, और आप अभी लातूर सोलापुर गए थे. मजा आता है, घर में आता है, उधर आता है मजा. नाही ना ते कुठं मजा येते? खरी मजा फील्डवर येते. टेन्शन घरात आहे. तू ना मैं काय घरात टेन्शन असा अर्थ नाही है ना. अभी गुजरात गए थे, मजा है नहीं हुआ है? क्या लगता है आपको, जाना चाहिए नहीं चाहिए? है ना. तुम्ही जाता है, लांब लांब जाता है. ओके, सो इले हे आमच्या जान्हवीताई हे सोरायसिस पेशंट होते. सोरायसिस पेशंट त्यांच्या हाताला मित्र असं सगळं डाग दिसतील तुम्हाला थोडेफार, पूर्ण सोरायसिस होतं. हे आता बऱ्यापैकी जर गालावर आले चिमुटभर मास
काय नाही तर असं मानून धरून उचललं तर उचलतील एवढ्या त्यांची तब्येत चांगली होती. ज्यांना सुरुवातीला बघितलं असतं विदाउट फेल मीटिंग मध्ये असतात आणि गॅरंटी देतो हेच असं कन्सिस्टन्सी झालं नाही हेच तुम्हाला क्राऊन युसीडी डीसीडी जाताना दिसतील स्टेजवर. वाटत नव्हतं टीम बिल्ड व्हायला लागली चांगली लोक टीम मध्ये यायला लागली पण कामामध्ये कन्सिस्टन्सी. तिथं चिंचवडला मीटिंग आहे म्हटलं की तिथनं बस पकडायची बायपासनं आणि तिकडे यायचं चिंचवडला यायचं. इथल्या मीटिंगला चुकत नाही. नेहरू हॉलची मीटिंग असते कुठला इव्हेंट चुकवत नाही. आवडलंय करायचं आहे सगळं आहे ओके. ही कन्सिस्टन्सी कुठेतरी असायला पाहिजे. लोक येतील हो लोक कुठे जाणार आहे. देव पण तुमची परीक्षा बघतोयच ना पास होत आहे का नापास होत आहे. NITची एक्झाम आहे IIT मध्ये ऍडमिशन मिळायला पाहिजे. UPSC MPSC क्लिअर करायचे आहे. अभ्यास करायला लागेल का नाही करायला लागेल. हॅलो कारण त्यांना पण तेवढंच पेमेंट मिळतं जेवढं वेस्टेज केलेल्यांना मिळतं. थँक्यू. काय आवाज याच्यासाठी या गोष्टी आपल्याला माहित असायला पाहिजे ओके. सो इथं संपतो आपला हेल्थ प्लॅन पण हे करणं गरजेचं आहे ओके. थोडं कंटिन्यू करू का तुम्ही घेऊन मग मी येतो घेऊन नाही मला जरा हे झाले मी थोडंसं विश्रांती घेऊ. त्यांना बोलवा सरांचा मी सर परत घेणार आहे मी सेशन 1 मिनिटाचा चालेल ना.